जीवनाचा खरा अर्थ नेमका काय? पैसा जास्त महत्वाचं की आनंद? आनंद आणि पैसा काही वेगळा नाहीये. बरोबर. तो दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरकच आहे. सर तुम्ही आता लॉ ऑफ अट्रॅक्शन पण बोलले आणि हा सुद्धा पॉइंट बोलले तर इट्स लाइक अ मॅनिफेस्टेशन. हां, तर सर मॅनिफेस्टेशनवर काय सांगणार तुम्ही? तुम्ही एका साइडनं जर वरतं जात असेल ना, तर तुम्हाला एका उंचीवर तुम्हाला अध्यात्माची जोड असायला पाहिजे. त्यासाठीच मेडिटेशन्स काम करतं. बरोबर. आणि मला असं वाटते, की अध्यात्माबद्दल असा गैरसमज आहे, की शेवटच्या क्षणी करत असतं ते. पण हे चुकीचं आहे. जेवढं तारुण्यामध्ये तुम्हाला अध्यात्माचा जर समजा तुमचा टच आला, तर मला असं वाटतं तुम्ही बिझनेसमध्ये फार सक्सेस होऊ शकता करता. म्हणजे तुम्हाला स्टेबिलिटी आणता यायला हवी हे तर ती एक सायकोलॉजी निर्माण होते किंवा तेच की बोर्डम. त्यात महत्त्वाचं असं आहे, की बोर्डम क्रिएट इंटेलिजंट माणसालाच होते. तुम्हाला बोर वाटत असेल, तर हे चांगलं लक्षण आहे. दावा आहे की जेनझीज तर पूर्ण सॅड जनरेशन आहे कारण काही झालं तर फिलिंग्स व्यक्त करतात आणि सॅडली खूप जास्त पुढे वाढतात. जेवढे आजची पिढी फ्रस्ट्रेशन्समध्ये जात आहे, पण माझं ह्या पण अनुभव आहे, तेवढीच आजची पिढी अध्यात्माकडे पण आली आहे. डिप्रेशन नेमकं काय आहे आणि त्याचे सिम्पटम्स कसे दिसून येतात? दुःखाची गोष्ट ही आहे, की भारताचा ॲव्हरेज जो हसण्याचा लॉफ्टर टाईम आहे, तो आहे 1 ते 1.5 मिनिट. इतका कमी. इतका कमी. लोकं हसतच नाही. तर त्याच गोष्टीला घेऊन विचारते की तुम्ही भरपूर मोठमोठ्या अधिकाऱ्यांना ट्रेन केलेलं Yes. आहे या गोष्टींना घेऊन. तर हे खूप आश्चर्यचकित गोष्ट आहे की त्यांना पण ताण असतो खूप. एवढा मोठा अधिकारी असून मी थेरपी घेतो किंवा मी सरांकडे जातो, याचं काही वाईट नाही वाटत. सर्वसामान्य माणसाला मात्र अरे थेरपीला जातो, काउन्सिलरकडे जातो, बरोबर. म्हणजे काही बिघाड आहे का? तर असं वाटतं. हां. फक्त काय अधिकारी लोकांमध्ये एक चांगली गोष्ट असतं, की त्यांना लक्षात येतं, की आपण डिप्रेशनचा शिकार बनत आहे. सर्वसामान्य माणसाच्या लक्षातच येत नाही. नमस्कार मंडळी, मी तुमची आर.जे. निकिता आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे दी पीपल्स चॅप्टरमध्ये. मला असं वाटतं की आजपर्यंत आपण बऱ्याच टॉपिक्सवर बोललोय, पण आजचा जो विषय आहे तो खूप जास्त गंभीर आहे आणि तितकाच महत्त्वाचा सुद्धा. आज आपण 2026 मध्ये आलो आहे, तरीसुद्धा या गोष्टीला ना जरा मागे ढकललं जातं. कारण अवेअरनेस नाहीये लोकांमध्ये. आता तुम्ही बघा, जसं फिजिकल हेल्थकडे आपण लक्ष देतो. मला वाटतं तेवढंच आपण मेंटल हेल्थकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. आपल्याला वाटतं की काय आहे लोकं पागल म्हणतील, सायकियाट्रिस्टकडे कसं जायचं? पण अशातला काही भाग नाही तो. आणि अशातच आज माझ्याबरोबर डॉक्टर शिवाजी कुचे सर जोडलेले आहेत, जे गेल्या बऱ्याच वर्षांपासनं मेंटल हेल्थवर, वेलबिंगवर काम करत आहे. अ, यशोदा नावाच्या एका मोठ्या संस्थेबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये मोठमोठ्या ऑफिसर्सला ते नेहमीच मेंटल हेल्थवर काउन्सिलिंग करत राहतात. तर सर वेलकम आहे तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. खूप सो मच पहिले तर वेळ दिल्याबद्दल. कारण हा महत्त्वाचा विषय आम्हाला पुढे आणायचाच होता. येस. आणि विदर्भातल्या लोकांना, अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना समजावून सांगायचं होतं आपल्या बोलीभाषेमध्ये, की येस. नेमकं काय आहे बा म्हणून. तर सर सगळ्यात पहिले तर मी तुमच्याबद्दल जाणू इच्छिते, की तुमची इच्छा कुठनं निर्माण झाली, की आपण यावर काम करायला पाहिजे म्हणून? येस. मी गेल्या 20 वर्षापासून यशदा या संस्थेमध्ये, जिथे क्लास 1, सुपर क्लास 1ला प्रशिक्षण दिलं जातं. राइट. तर त्या संस्थेमध्ये मला बोलावलं गेलं संवाद कौशल्यासाठी. कम्युनिकेशन स्किल नावाचा एक विषय असतो. पण मला जाणवलं, की संवाद कौशल्य शिकवता-शिकवता किंवा त्यांच्यासोबत चर्चा करता-करता काही लोकं म्हणायला लागले, की आमचा ताण कमी झाला. हं. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं, की हा संवाद कौशल्य हा विषय कमी आणि ताणतणाव व्यवस्थापनावर मी चांगलं बोलू शकतो. तर ॲक्सिडेंटली माझा सब्जेक्ट बदलला आणि मग मी स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर बोलायला लागलो. राइट. पण कधी-कधी काय होतं, एखादा वक्ता जर ताणतणाव व्यवस्थापनावर जर बोलतो, तर ताणचे महत्त्व समजून सांगतो, की स्ट्रेस असा येतो, एवढे-एवढे त्याचे प्रकार असतात. तर बरेच वेळा काय होतं, की स्ट्रेस मॅनेजमेंटच्या सेशन्समध्ये स्ट्रेस कमी नाही होत, लोकांचा वाढतो. कारण तो त्याला ते प्रकार सांगतो. ज्या गोष्टी आपण हं. सहज समजतो, तो त्याला सांगतो, की ह्या गोष्टी ह्या रोगामध्ये येतात. तर मला एक अभाव जाणवला, की आपण त्यांना जाणीव करून देतो ताणाची, पण हं. याचं निवारण कसं करायचं? तर तेव्हा मला लक्षात आलं, की आपण थेरपी शिकायला पाहिजे. हं. आपण त्यांना सांगायला पाहिजे, की हा जो ताण आहे कशाने कमी होतो. त्याच्यानंतर मी थेरपिस्ट बनलो. राइट. खूप सारे NLPचे कोर्स लावले
त्यानंतर मेडिटेशनच्या टेक्निक शिकलो आणि ताणतणाव व्यवस्थापन घेत असताना त्यांना मेडिटेशनच्या टेक्निक द्यायला लागलो आणि त्याचा चांगला रिझल्ट यायला लागला. मला सांगताना फार आनंद वाटतो, की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जिथे मी सेशन्स घेतलं, मला हायेस्ट रेटिंग मिळतात आतापर्यंत. क्या बात है! हं. तर ते सुरू आहे, चांगलं काम सुरू झालं आणि मलाही त्याच्यात आनंद यायला लागला. लोकं येत गेले, लोकं त्यांचं दुःख सांगत गेले हं. आणि काही थेरपीज दिल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये जो आमूलाग्र बदल, सी चेंज आपण म्हणतो, तो बघितला आणि चांगलं वाटलं आणि असं वाटलं, की हेच आपण काम आता कंटिन्यू करूया. राइट. म्हणजे लोकांमुळेच तुम्हाला कळालं, की हां. आपण नेमकं काय करायला पाहिजे लोकच पुढे. सांगतात. तुम्ही येस. कशासाठी चांगले आहे, हे हं. लोकच सांगतात सांगतात. आणि त्यामुळं आपलाही कॉन्फिडन्स वाढतो आणि आपण ते कंटिन्यू करतो. बरोबर. राइट. सर आता मेंटल हेल्थ, इमोशनल वेलबिंगवर आपण जेव्हा बोलतो, तर सगळ्यात पहिला प्रश्न आजच्या पिढीसाठी जो खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये सुरू असतो विषय ओव्हर थिंकिंग. येस. म्हणजे अ, असं म्हणतात, की नाटकं करतात किंवा आजकाल लोकं त्याला भरपूर त्या टॉपिकला वर आणतात ओव्हर बरं. थिंकिंगला. तर ओव्हर थिंकिंगला आपण कसं डिफाईन कराल आणि ते कशामुळे होतं आणि त्याचं निदान काय नेमका? येस. पहा आता ओव्हर थिंकिंग आता तुम्ही जो प्रश्न विचारला, तो प्रत्येक माझ्या सेशनला राइट. मी जर त्यांना विचारलं, की मी कुठल्या विषयावर बोलावं असं तुम्हाला वाटतं, तर पहिला विषय असतो ओव्हर थिंकिंग. आता ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? तर सर्वसाधारणपणे जो रिसर्च सांगतो, की सर्वसामान्य माणसाच्या डोक्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा झोपेपर्यंत 60,000 ते 70,000 विचार येतात आणि ते दिवसांदिवस वाढत आहे. आता तर बहुतेक 90-1,00,000 येत असेल, कारण नवीन रिसर्च आला नाही. तर ते विचार किती कामाचे आहे? हं. म्हणजे 60,000-70,000 विचार जर येत असेल, तर आपण जर एखाद्या वेळेस ऑब्झर्व्ह केलं, की याच्यातले किती कामाचे आहे? आणि समजा हा विचार जर डोक्यात आला नसता, तर लाईफ कोलमडून गेलं असतं का? किंवा काहीतरी लॉस झालं असतं का? तर आपल्या लक्षात येईल, की त्यातला 1% ही विचार कामाचा नसतो. पण तो सतत चालू असतो. येस. मी माझ्या वर्कशॉपमध्ये एक त्यांना उदाहरण देतो. अँथनी रॉबिन्स नावाचा एक सायंटिस्ट आहे. त्याने एक रिसर्च केला. त्यानं काय केलं, न्यूयॉर्कमधले जे सो कॉल्ड ब्रिलियंट लोकं, हं, ज्याला आपण सक्सेसफुल मानतो किंवा हे खूप छान आहे, चांगले आहे. तर त्यानं 10 लोकं निवडले. हं. काही बिझनेसमधले घेतले, काही एज्युकेशन्समध्ये घेतले, काही मेडिकलमधले घेतले. आणि त्यांना सांगितलं, की जे तुमच्या डोक्यात विचार येईल, ते फक्त व्होकलाइज करायचं आहे, प्रामाणिकपणे. ओके. येस. तो सांगतो, की मी जगात सगळ्याच ठिकाणी सेशन्स घेतले. त्याचं जर तुम्ही सेशन YouTubeवर जर बघितलं, तर तो काय करतो मेडिटेशन्स करायला लावतो आणि अचानक एखाद्या माणसाला उभं करतो आणि सांगतो, की "सांग, तू काय विचार करत होता?" तर बाकीच्या देशामध्ये आउटस्पोकनली सांगतात. कितीही घाणेरडा विचार असेल तर स्पष्ट सांगतात, की हा विचार माझ्या डोक्यात आला होता. राइट. त्यांना सांगितलं, की भारतच असा देश आहे, तिथे विचारूच नका कुठला विचार येते, कारण ते खोटे बोलतात. हो. विचार नेहमी चांगलाच सांगितला पाहिजे असा तुझा आग्रह असतो. हं, हं. तर त्याने 10 लोकांना बोलावलं आणि 10 लोकांना सांगितलं, की तुम्ही तुमचा जो विचार असेल, कितीही घाणेरडा असो, कितीही रिलिजियस असो, कितीही चांगला असो, हा व्होकलाइज करायचा आणि त्यांना ते बोलणं सुरू केलं. पहिले एकेकाला सुरू केलं, त्याच्यानंतर 10 लोकांना बोलावलं आणि त्याची शूटिंग चालू ठेवली हं. आणि त्यांना सांगितलं, की स्पष्ट सांगायचं. जजमेंटल व्हायचं नाही. जो विचार आला तो सांगायचा आणि ते बोलायला लागले. त्यांचं रेकॉर्डिंग केलं. त्यांना एक टास्क होते. प्रत्येक चौकामध्ये, स्क्वेअरमध्ये एखादा पागल माणूस बसला असतो. आता हं. रविनगरला गेलो किंवा बर्डीला गेलो तर एखादा माणूस बसलाच दिसेल तुम्हाला. आता पागल माणूस जो असतो ना, सहसा समजा मराठी पागल झाला, तर त्याची लँग्वेज चेंज नाही होत. तो मराठीच बोलतोय. हं. हिंदी पागल झाला तो हिंदीच बोलतो. पंजाबी पागल झाला तर पंजाबीच बोलतो. म्हणजे लँग्वेज चेंज होत नाही. पण आपण कशावरून गेस करतो की हा पागल आहे? कारण त्याच्या 2 सेंटेन्समध्ये सेन्स नसतो. राइट. म्हणजे अचानक म्हणतो की चला मंत्री महोदय आले आणि अचानक म्हणतो की अरे चला उठा आणि मला गजानन महाराज दिसले, एखाद्याला साईबाबा दिसलं. त्याला हॅल्युसिनेशन असं होतं आणि तसं तो बोलायला लागतो. हं. म्हणजे पहिल्या विचारांचा दुसऱ्या विचारासमोर तारतम्य नसतं. तर या सगळ्या 10 लोकांना त्या न्यूयॉर्कच्या स्क्वेअरला नेलं आणि पागल माणसाचं ऑब्झर्वेशन्स करायला लावलं. आणि त्यांनी सगळे ते टिप्पणी करायला लावली, की जे तुम्ही पागल माणसात बघता, ते फक्त ऑब्झर्व्ह करा. ऑब्झर्व्ह केल्यानंतर त्यांना स्वतःचाच व्हिडिओ दाखवला ओके. आणि त्यांना जेन्युइनली हॉनेस्टली विचारलं, की पागल माणसात आणि तुमच्यात काय फरक आहे? खरं पाहता पागल माणसात आपल्यात एवढाच फरक आहे, त्याचं कंट्रोल गेलं, हं. आपलं आहे, बट इनसाइड एव्हरीबडी इज मॅड.
येस. सतत विचार चालू असतात, सतत विचार. आणि ते विचार कुठले असतात? एक तर पास्ट टेन्सचे असतात, नाही तर फ्युचर टेन्सचे असतात. मी असं करायला पाहिजे होतं, मी असं करू शकली असती, मी असं का बोललं, मी त्याच्यासोबत का गेले, मी या रिलेशन्समध्येच का पडले, आता मी चुकीचं करणार नाही, आता मी चांगलं वागेल. आपला जो माइंड असतो तो पास्ट टेन्समध्ये आणि फ्युचर टेन्समध्ये वेस्ट असतो. राइट. मग आता पास्ट टेन्समध्ये कोण रमतं? तर पास्ट टेन्समध्ये भूतं रमतात. त्याला गोस्ट म्हणतात. एक तर आपण पागल आहोत आणि दुसरे आपण भूत आहोत. होतं. आपण जिवंत माणसं नाहीये. जिवंत माणसाचं लक्षण आहे प्रेझेंट्समध्ये रमणे. आपण जेव्हा चिखलदऱ्याला जातो, तर तेव्हा लोणावळ्याच्या गोष्टी करतो. लोणावळ्याला मजा आली होती, काय छान झालं होतं. याचा अर्थ ज्या दिवशी आपण लोणावळ्याला असू, त्या दिवशी चिखलदऱ्याच्या गोष्टी करू. आपण निदर नॉरच्या कंडिशन्समध्ये आहे. वर थिंकिंगवर एकच उपाय आहे. पहिले तुम्हाला मान्य करावं लागते, की तुम्ही पागल आहे. ओह माय गॉड! एक्सेप्ट करावं लागते, की तुम्ही पागल आहे. हं. तर वर थिंकिंगमध्ये ज्या दिवशी तुम्ही स्वीकारता, की मी पागलासारखा का विचार करत आहे, त्या दिवशी तुमचं वर थिंकिंग कमी व्हायला लागतं. कमी. दुसरी गोष्ट अशी, की वर थिंकिंगचा जो पॅटर्न असतो, तो नेहमी फ्युचरचा किंवा पास्ट टेन्सचाच असतो. राइट. समजा आपण जर एखाद्यानं सांगितलं, की "अरे त्याला कॅन्सर झाला." हं. तर आपल्या डोक्यात पहिला विचार येतो, की ठीक आहे त्याला झाला, मला झाला तर काय करू? येस. वर थिंकिंग होणार नाही ना ते. बरोबर. आणि ते एका विचारातून दुसरा विचार निघतो, दुसऱ्या विचारातून तिसरा विचार निघतो. हं. मला तुझी इच्छा असेल म्हणजे मला वाटतं तुला एक स्टोरी सांगावं म्हणजे वर येस. थिंकिंग जास्त समजेल. एक 2 मित्र असतात. ते नदीकाठी बसतात. वर थिंकिंग कसं असतं? हं, हं, हं. आणि एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, की "खूप दिवस झाले, आपण काही कामच केलं नाही. आपण दोघं जण गावातले सगळ्यात बोगस लोक आहोत. आणि आपल्याला लोकं आता म्हणतात, की तुम्ही वाया गेले, तुम्ही काही कामाचे नाही. आपल्याला आता काहीतरी करायला पाहिजे." दुसरा मित्र म्हणतो, "काय करायचं रे?" तर एक मित्र म्हणते, "असं करतो, माझे वडील वारले. त्यांनी आईकडे काही पैसे दिले आणि आईला सांगितलं, की ज्या दिवशी हा मुलगा सुधारेल, ज्याला याला काहीतरी करावंसं वाटेल, तर याला काहीतरी करायच्यासाठी हे पैसे देतो." अच्छा, म्हणजे तुझ्याकडे पैसे आहे. हो. तर मी काय करतो आता 2 एकर शेती घेतो आणि ते शेतीत खूप राबतो. खूप कष्ट करतो आणि जे पीक येईल, मस्त हिरवं-हिरवं गार पीक येईल, मस्त आनंदानं ते पीक शेजारच्या गावात विकेल आणि काही दिवसानं लग्न करेल, सुखानं संसार करेल. दुसरा मित्र म्हटला, की तूच एक होता गावात, ज्याच्यासोबत मी बोलायचो. आता तूच गेला तर मी काय करू? मला एक प्रश्न पडला. पण माझ्याही घरात असंच काही झालं, की मी जेव्हा सुधरेल तेव्हा माझ्याही घरी एक अमाउंट काढून ठेवला मी एक काम करतो, मी घेतो एक म्हैस हं. आणि ती मस्त छान तिचं दूध मी काढेल आणि मग बाकीच्या शेजाऱ्या गावात विकेल आणि मी पण सुखानं संसार करेल. शेतीवाला मित्र म्हणतो, "मित्रा काही कर, फक्त म्हैस नको घेऊ." म्हणते, "का बरं?" "आता जे मी बी पेरेल, त्याच्यात जे मी मशागत करेल आणि जे पीक येईल आणि त्या पिकात जर तुझी म्हैस गेली, तर मी तिला मारेल." अरे म्हणते, "असं कसं? आपण किती दिवसाचे मित्र आहे आणि समजा गेलीस तर तुझ्या मित्राची म्हैस गेली ना." तो म्हणे, "नाही, आता मी ते शेत करणार आणि ते हिरवं हिरवंगार पीक." तर म्हणे, "म्हैस आली तर मी मारेल." तर म्हणे, "कसा मारशील तू?" त्यांनी काय होतं, ती एक काळी होती तिथं. रेती होतीच. त्याचं भांडण एवढं वाढलं, की एका मित्रानं एक काडी घेतली. त्यानं म्हटलं, की "हे माझं शेत आणि घालून दाखव म्हणे तुझी म्हैस." त्यानं दुसरी काडी घेतली आणि हे म्हैस घुसली. काय करतं? त्यानं त्याचं तोंड फोडलं, त्यानं त्याचं तोंड फोडलं. विषय पोलिस स्टेशन्समध्ये गेला. पोलिस स्टेशन्समधून कोर्टात गेलो. कोर्टात 2 वर्ष भांडले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले, की आपण कंप्रोमाईजचा फॉर्म भरायला पाहिजे. आता कंप्रोमाईज करायला पाहिजे. कंप्रोमाईजसाठी ते जजकडे गेले. जज बदलला होता. त्यांनी सांगितलं, की "सर, आम्ही असं-असं भांडण केलं आणि आम्हाला आता कंप्रोमाईज करायचं आहे." जज नवीन झाला होता. जजनं विचारलं, "ठीक आहे, कंप्रोमाईज करूया, पण भांडण कशासाठी झालं होतं?" म्हणे, "साहेब, हा शेती घेणार होता. मी म्हैस घेणार होतो." म्हणे, "काय झालं ना, यानं म्हैस घेतली, हं. ना मी शेत वेगळी. घेतलं." तर ओव्हर थिंकिंग तुम्हाला असं ते कल्पनेच्या दुनियेत रंगवतं आणि एका विचारातून दुसरा विचार निर्माण होतो. बरोबर. आणि तुमचं प्रेझेंट पूर्ण खराब हरवून जातं. होतं. येस, राइट. समजा नोकरी गेली तर काय करायचं? मी शेती करेल, पण शेती तर आजकाल चांगली पिकत नाही. मग मी काय करेल, माझं घर जे आहे भाड्यानं ते देऊन देईल आणि घर समजा कोणाचा ताबा घेतला तर काय करायचं? चालला विचार एकत, 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 एकत. राइट. तर सर आता प्रेझेंटमध्ये राहायला काय करायला पाहिजे मग? प्रेझेंट टेन्समध्ये राहासाठी आपल्या भारतामध्येच एवढा मोठा सायंटिस्ट होऊन गेला आहे, तथागत गौतम बुद्ध. त्यांनी एक सुंदर टेक्निक सांगितलं आहे, अवेअरनेस, विपश्यना. आता याच्यात काय करायचं?
एक नेहमी लक्षात ठेवायचं, की आपले विचार आणि आपला अवेअरनेस एकत्र कधीच येत नाही. हं. पहा थोडं समजायला कठीण आहे, पण मी ते सोपं करतो. आता जर तू माझं ऐकत असेल आणि पूर्ण टोटॅलिटीने ऐकत असेल, तर विचार कधीच येणार नाही. एक तर ऐकणं राहील, नाही तर विचार राहील. विचार येतील. येस. समजा मी बोलत आहे आणि माझं पूर्ण लक्ष बोलण्यात आहे. इफ आय एम रिस्पॉन्सिबल व्हॉट आय एम टॉकिंग, तर माझ्या डोक्यात विचार कधीच येणार नाही. कारण एक तर बोलणं राहील, नाही किंवा तर विचार विचार राहील. राहतील. समजा मी पाणी पित आहे आणि त्या पाण्याचा पूर्ण सुगंध घेत आहे. तो आनंद घेत आहे. ते गळ्यातून आतमध्ये येत आहे. एक तर पाणी राहील, नाही तर विचार राहील. आपण अवेअर नसतो, त्यामुळे विचार येतात. वर थिंकिंग कधी येतात? आता माझा हात वरतं जात आहे. माझं लक्ष आहे, की माझा हात वरतं जात आहे. तर कधीच विचार येणार नाही. एक तर हात राहील किंवा विचार राहील. समजा मी चालत आहे आणि माझं पूर्ण लक्ष चालण्यात आहे. तर एक तर विचार राहील किंवा चालणार आहे. समजा मी बाईकवर जात आहे, स्पीड ब्रेकर याला, ती बाईक अशी वरतं गेली आणि मी खाली आली. मी जर अवेअर असेल, तर विचार कधीच येणार नाही. तुम्ही जेवण करत आहे. जेवणाचा एक-एक घास तुम्ही आनंद घेताय. एक तर विचार राहील किंवा जेवण राहील. पण आपण जेवणच कुठं करतो? आपण गिळतो. घेतो. आपण पाणीच कुठं पितो? घे आपण अंघोळ तरी करतो का? शॉवर जर अंगावर येत असेल आणि तुमचं पूर्ण लक्ष असेल, की पाण्याचा थेंब माझ्या अंगाला स्पर्श करून जात आहे, एक तर विचार राहील, नाही तर पाणी राहील. एक्झॅक्टली. आपण अवेअरनेसचा अभाव असतो, त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग होतं. ज्या दिवशी तुम्ही अवेअरनेसची प्रॅक्टिस कराल, चालताना, बोलताना, ते विचार कधीच येणार नाही. ओव्हर थिंकिंग निघून जाईल. याला थोडा वेळ लागेल, इंटरव्हल्स मधा-मधात येईल. पण काही दिवसानंतर तुमचा अवेअरनेस एवढा वाढेल, की तुमचे विचार कमी होऊन जाईल. बरोबर. तर सर यासाठी आपलं मेडिटेशन हेल्पफुल ठरू शकतं? मेडिटेशन्स तर आहे, बरं. पण कसं असतं, डायरेक्ट मेडिटेशन्स करायचं नसतं. हं. पहिले तुमच्या विचारांची उंची वाढवावं लागतं. अवेअर व्हावं लागतं. हां, नाही तर आपण काय करतो YouTubeमध्ये एखादं मेडिटेशन्स पाहतो आणि मग आपण सुरू करतो. तर बरोबर. ते अवेअरनेस येण्यासाठी तुमचे विचार त्याच्यासाठी आधी चांगले-चांगले पुस्तकं, चांगले पॉडकास्ट जे आहेत, चांगल्या लोकांचं सत्संग त्यालाच म्हणतात ना. हं. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगण्याची गरज नव्हती. त्याला विश्वदर्शन दिलं असतं. 5 मिनिटात समजलं असतं. पण पहिले त्याची लायकी इम्प्रूव्ह केली. कृष्णाने सांगितलं, की मला तुला 2 मिनिटात मी विश्वरूप दाखवू शकतो. मग एवढी गीता का सांगितली? तर सत्संग आधी हवं. येस. तुमची आधी काउन्सिलिंग झाली पाहिजे, त्याच्यानंतर मेडिटेशन झालं पाहिजे. नाहीतर तुमच्या आयुष्यात पहिलेच उपद्रव आहे, मेडिटेशन अजून एक उपद्रव बनेल. की मी ह्याला वेळ कसा देऊ? मग हे कसं करू? म्हणजे मी ज्या लोकांना मेडिटेशन शिकवतो ना, तर त्यांच्या फॅमिलीचा मला फोन येते कधी-कधी, की तुम्ही सर याला का शिकवलं? आता मेडिटेशनला बसलं तर भांडे नाही वाजले पाहिजे, चुपचाप राहा. म्हणजे घरात पहिलेच उपद्रव होता हा, आता मेडिटेशन अजून उपद्रव केला. बापरे! मेडिटेशन्समुळं पहिले तुमचा सत्संग वाढवावा लागते, तुमची काउन्सिलिंग वाढवावं लागतं, तुमची अंडरस्टँडिंग वाढवावं लागतं आणि त्यानंतर ध्यान करावं लागतं. बरोबर. इट्स अ प्रोसेस हां, पूर्ण. तर मला असं वाटतं, की आधी तुम्ही अवेअरनेसची प्रॅक्टिस करा. हं, हं. तर काय होतं बरेच वेळा ओव्हर थिंकिंग कशी चालतं, समजा मी तुमच्या पॉडकास्टला आलो बरोबर आहे. आणि माझी मी कार पार्क केली आणि ते पूर्ण पार्क म्हणजे ते खटके बरोबर लावले नाही, घाई-घाई आलो हं. आणि तिचं इग्निशन चालूच आहे. आलो, इथं बसलो 2 तास. आता पुन्हा गेलो, गाडीला सेल मारला, गाडी सुरूच होईना. काय कारण असू शकतं? बॅटरी डाउन. दहावी. तर बरेच वेळा ना, ते आता गाडी मूव्हमेंट करत होती का? नाही ते एकाच जागेवर होती. तसं बरेच वेळा आपण एकाच जागेवर दिसतो, पण आपलं इग्निशन चालू असतं. मग जेव्हा आपण पुस्तक हातात घेतो किंवा काही क्रिएटिव्ह काम करायला जातो, तर बॅटरी डाउन. येस. 80% एनर्जी तुमची विचाराने होते. आणि एनर्जी डाउन झालं की पुढचं काहीच काम मग नाही काहीच करत. करावंसं वाटत नाही ना. राइट. बरेच वेळा लोकं सुट्टीच्या दिवसात पण फार थकतात. बरोबर. विचार, 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 कंटिन्यू विचार. असं झालं तर कसं? तसं झालं तर कसं? यानं काय म्हटलं असेल? त्यानं काय झालं असेल? WhatsAppवर एखादा मेसेज जर टाकला तर त्याला रिप्लाय का दिला नसेल? झालं ते सुरू आणि ते विचार, विचारात तुमची एनर्जी सगळी संपून जातं. अच्छा. सर आजकाल जे सोशल मीडिया आलाय किंवा प्रत्येक गोष्ट एका क्लिकवर उपलब्ध आहे सगळ्यांसाठी. तर याचा पण परिणाम ओव्हर थिंकिंगवर हो, होतो. होतो ना. फॉर एक्झाम्पल बघा, जर समजा आपण झोपत आहे हं. बेडवर आणि झोपणं म्हणजे एक मेडिटेशन्स असतो, एक स्मॉल मृत्यू असतो. समजा आपल्या बेडच्या आजूबाजूला 100 लोकं जर उभे राहिले, अगदी झोपेच्या वेळेस, कसं वाटेल आपल्याला? ऑब्व्हियसली अनोइंग. अनइझी होईल, की अरे 100 लोकं मला झोपायचं आहे. तर आपण रील्स पाहता-पाहता निदान 1000 लोकांसोबत झोपतो. आपली झोप कशी चांगली राहील?
बरोबर. आणि सगळे स्क्रोल करत राहतात. आणि हे समजतच नाही आपल्याला त्या मोबाईलचा, सोशल मीडियाचा यूज करता तुम्ही सायकॉलॉजिकल डिसऑर्डर झाले. रील्स पाहता तुम्हाला डोपामाइन क्रिएट होतं. त्याच्यामुळे तुम्हाला ते कंटिन्यू पाहावसं वाटतं. राइट. माझ्याकडे असे क्लायंट्स आहेत, की ते ते म्हणजे संडासातही जाताना मोबाईल घेऊनच जातात आणि कंटिन्यू स्क्रोल करत राहतात. म्हणजे अशी लोकं आहेत, जे गाडी सिग्नलवर थांबताना सुद्धा करतात. मागचे कोणीतरी हॉर्न वाजवते, तेव्हा सांगते, की पुढे जा. बापरे! म्हणजे मी स्वतःचंच उदाहरण देते आता. इकडे-तिकडे काय बघायचं. मलाही असं वाटतं, की जर मी फोन पाहता-पाहता नाही झोपले, तर मला झोप काय येणार आहे. कारण थॉट्स पूर्ण येस. फिरत राहतात. आणि त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग वाढतं. वाढतं. आणि तुला सांगू का, या जगातलं सगळ्यात कठीण काम आहे काही न करणे, शांत राहणे. येस. जर तुम्ही घरी आल्याबरोबर मोबाईल हातात घेत असेल, तुम्ही रिमोट हातात घेत असेल, तुम्ही चॅनल चेंज करत असेल, मग एखाद्या वेळेस तुम्ही याला फोन लावत असेल, त्याला फोन लावत असेल, तर तुम्ही मानसिक रुग्ण आहात. यू आर सायकॉलॉजिकल डिसऑर्डर. सर मग तर आजचा प्रत्येक दुसरा व्यक्ती या डिसऑर्डरला नीट पहा ना तुम्ही, आम्ही माझ्या समुपदेशन केंद्र आहे माझं हं, हं, नागपूरला. हं. तिथं मी अशी लक्षणं लिहिलंय, की हे लक्षणं आहे. तर जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्या मित्राला घेऊन येतो आणि मग मित्रासोबत मी चर्चा करतो कॅबिनमध्ये. बाहेर लक्षणं वाचून तोही येते. त्याला असं वाटतं, की हे लक्षण तर माझ्यातही आहे. बरोबर. तर आजचा तर प्रत्येक माणूस माणूस आहे. जर तो कंटिन्यू स्क्रोल करत असेल, तर तो सायकॉलॉजिकल पेशंट आहे. सर पण तेच मी म्हणते, की आजकाल तर लहान मुलांपासनं तर मोठ्यांपर्यंत कारण आजकाल आई-बाबा पण काय करतात, मुलांना फोन नेऊन देतात. येस. "बघ रे बाबा" आणि त्यामुळे त्यांच्या शरीरावरती ग्रोथ तर थांबूनच जाते मुळातच. पण हे पेरेंट्सला पण किती दक्षता घेण्याची गरज आहे या नाही गोष्टी. आता बघा, आता तो झालाय रोग. हं. त्याच्यासाठी आपल्याला कॉन्शियसली प्लॅन करावा लागेल. लागेल बरोबर. हां, डेस्परेटली तुम्ही ठरवून घ्या, की सकाळी मी अर्धा 1 घंटा रील्स पाहणार आणि कितीकी ते चांगले असो की वाईट असो, पाहणार म्हणजे पाहणार. पण तो टाईम ठरवून घ्या. हं. एक वेळा ते पाहिले ना, मोबाईल बाजूला ठेवा आणि त्यानंतर तुमचं कामं करणं सुरू करा. बरं. जर हे रील्स पाहताना, स्क्रोल करता मोबाईल पूर्ण वापरताना जर तुम्हाला वाटत असेल, की तुम्ही मोबाईलशिवाय झोपूच शकत नाही, तर तुम्ही असा एखादा एखादा बेवडा आहे, जो दारू पिल्याशिवाय झोपू शकत नाही आणि तुम्ही मोबाईलशिवाय झोपू शकत नाही, तर तुम्ही व्यसनी झालेत. तुमच्यात आणि त्याच्यात काही फरक नाही पडला आता. ओह माय गॉड! आणि त्यामुळं काय होते, तुमची मेमरी कमी होते. तुमची क्रिएटिव्हिटी कमी होते. आणि त्यामुळं काय होते, की तुम्ही जे पकवलेलं अन्न आहे, ते तुम्ही पाहता. त्याच्यामुळे तुम्हाला स्वयंपाक आयुष्यात कधीच करता येणार नाही. जर तुम्ही बरोबर. पुस्तक वाचत हं. असेल, तर तुमची इमॅजिनेशन्स फार वाढते. म्हणजे त्या पुस्तकात एक भिकारी असेल, तर त्या तुझा भिकारी वेगळा, माझा भिकारी वेगळा, याचा भिकारी वेगळा. पण टीव्हीवर पाहताना किंवा रील्समध्ये पाहताना, मोबाईलवर पाहताना सगळं एकच भिकारी असतो. त्याच्यामुळे आपली इमॅजिनेशन्स, क्रिएटिव्हिटी वाढत नाही. बरोबर. त्याच्यामुळे आपण अपंगत्व स्वीकारलेलं आहे. आपण हँडिकॅप झालोय. राइट. मोबाईलचा जास्त वापर करणे म्हणजे आपण हँडिकॅप झालो आहे आणि तो वाढत जातो. त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग येत राहतं. आणि त्याच्यात मोबाईल्समध्ये काय असतं, WhatsApp युनिव्हर्सिटीला काही शिक्षणाची गरज नाही. ज्याला काहीच अभ्यास नाही, तो कॅन्सरची लक्षणं सांगते. ते आपण पाहतो. बरोबर. किती पाणी पिलं पाहिजे, किती वेळा चहा घेतला पाहिजे, किती वॉक केलं पाहिजे, हे सगळे तो पाहतो आणि ते लक्षणं आपण स्वतःवर ऑब्झर्व्ह करतो. सर्व्ह करतो. त्याच्यात जर असेल, की बा तुम्ही दिवसातनं 5 लिटर पाणी पिलंच गेलं पाहिजे आणि तुम्ही पित असाल 2 लिटर, झाली बिमारी. बरोबर. त्याच्यात जर असेल, की बा बीपीचे हे लक्षणं आहे, तर तुम्ही दुसऱ्याच दिवशी बीपीकडे जाता. हे लक्षणं पहा आणि तुम्ही ते लक्षणं शोधूनच काढाल. येस. Googleवर पण आपण जर काही टाकलं किंवा जर डोकं ChatGPTवरही दुखतंय, तसंच होतं ना. तर तो आपल्याला डायरेक्ट सांगतो की तुम्ही लास्ट येस, स्टेजला. येस, येस. आजकाल तर माझे काही मेडिकल ऑफिसरांना मी ट्रेनिंग देतो एमओला. बरोबर. तर ते म्हणतात, की "सर, आजकाल आम्ही कॅबिनच्या बाहेर लिहून ठेवलंय, हं. की Google सर्च करून येऊ नये. नाही. आमच्यावर विश्वास असेल तर आम्ही या." बरोबर. आता पेशंटच सांगते, "सर, याचे साइड इफेक्ट्स आहे" म्हणते. अर्धवट नॉलेज असतं ते. त्याच्यामुळं ओव्हर थिंकिंगला सगळ्यात जास्त इम्पॅक्टफुल आहे मोबाईल. आणि कदाचित तुला माहीत असेल, मी 10 वर्षापासून सांगत आहे, की मोबाईलमध्ये जे गेम्स आहे, जसं हं. तू सांगितलं, की मुलांना आपण मोबाईल देऊन देतो. बरोबर, बरोबर. एक असं माझ्याकडे एक असा आला व्यक्ती. मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये जास्त सेशन घेतो. हं, हं. तर एका पी-आयनं मला सांगितलं, की "सर, एक प्राध्यापक आहे.
आणि तो नेहमी माझ्याकडे येतो आणि सांगतो, की माझी जी कॅट आहे, ती शेजारच्यानं मारली आणि तुम्ही त्याला पकडा आणि एफ-आय-आर घ्या कॅटचा. तर म्हणे, "सर आता बघा एवढा क्राईम वाढला, तर आम्ही कॅटचा काही एफ-आय-आर घेऊ का? त्याचा मर्डर काय केला?" आणि तो एवढा चांगला माणूस आहे म्हणे येऊन पोलीस स्टेशनला बसतो. मला ते इंटरेस्टिंग वाटलं. मी ठाणेदाराला म्हटलं, "आपण त्याच्या घरी जाऊया." "तुम्ही येता का?" म्हणे सोबत. म्हटलं, "ठीक आहे." मी त्याच्या घरी गेलो आणि सगळं घर ऑब्झर्व्ह केलं. त्याचा मुलगा जो होता, म्हणजे त्याचा नातू, तो होता 5व्या वर्गात आणि तो कंटिन्यू मोबाईल पाहत होता. मी ऑब्झर्व्ह केलं. म्हटलं, "याचा मोबाईल जप्त कर." म्हणे, "काय सर?" म्हटलं, "जप्त कर काही दिवसांना आणि तो चांगला जो सायबरचा जो काही असेल एक्सपर्ट त्याला तो दाखव." तो मोबाईल जप्त केला. सायबरला तो गेला. तो गेम खेळत होता आणि मांजर मारणे म्हणजे कॅट मारणे हे त्याच्या टास्क होते. त्याच्या नातवानंच ती मांजर मारली होती. मग मी त्या व्यक्तीला बोलावलं. म्हटलं, "सर तुमची 4ही चक्क्याची हवा एक वेळा सोडली का? या तारखेला?" म्हणे, "हो सर." म्हटलं, "तुमचा एक वेळा कोट जाळला का? या तारखेला?" म्हणे, "हो सर." तर ॲक्चुअली त्या गेममध्ये ते टास्क होते आणि तुला आश्चर्य वाटेल शेवटचे टास्क काय होते माहिती आहे का? स्वतःला हां, त्याला ते 12वी जे काही बिल्डिंग आहे त्या मजल्यावर जायचं होतं. तिथं सेल्फी काढायचं होतं आणि तिथून आत्महत्या करायची होती. राईट. मग आता मी 10 वर्षापासून सांगत आहे. गाझियाबादमध्ये काय झालं? 3 मुलींनी आत्महत्या केलीच ना. येस. केस 2 वर्ष आधीची. त्याच्यामुळं तुमचा मुलगा, मुलगी रडत असेल, तर काही वेळ रडू द्या. मोबाईल देऊन त्याला ऑप्शन्स देऊ नका. बरोबर. काही वेळ त्रास होईल. होऊ द्या त्रास, रडेल तो. पण घरातली त्याला डिसिप्लिन समजेल. मी पाहतो ना लहान-लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊन देतात. आता माझ्याकडे एक सध्या मुलगा आलाय. त्याला हॅल्युसिनेशन्स होते. त्याला भूतं दिसतात. ओह! मी म्हटलं, "असं काय झालं?" तर म्हणे, "सर तो अ, म्हणजे जवळपास वयाच्या 2ऱ्या-तिसऱ्यापासून आम्ही त्याला मोबाईल देतो. 4 वर्ष मोबाईल पाहिला त्यानं." हे पेशंट जास्त मोबाईलमुळेच होत आहे. मोबाईलमुळेच. त्याच्यामुळे ओव्हर थिंकिंग जर आपल्याला करायचं असेल, तर तेवढा त्याग आपल्याला करावा लागेल. बरोबर. मोबाईल किती वापरायचा, किती वेळ वापरायचा, कसा वापरायचा हे आपल्याला पाहावं लागेल. तसं हे शक्य होणार आहे. बरोबर. म्हणजे शेवटी ज्या गोष्टी सगळ्यात जास्त सुख देतात, त्या गोष्टी येस. तितकंच दुःखही देतात. हो, तसं तसं असतंच ते. तसंच आहे. बरोबर. तर सर यावर उपाय म्हणून जसं तुम्ही बोलला, की प्रोसेस आहे. पण मेडिटेशन आपण जसं तुम्ही सांगितलं, की लोकांना स्क्रोल करता-करता मेडिटेशन हे हां. खूप पॉवरफुल आहे आणि तेच हेल्प करू शकतं तुम्हाला या सगळ्या येस. गोष्टींमध्ये. तर मेडिटेशन आणि माइंडफुलनेस येस. याला आपण प्रॅक्टिस कसं करावं? बघा आता मी NLP कोच आहे. करेक्ट. त्याच्यात 147 ध्यानविधी आहे. हो. तर आम्ही जसे लोकं येतात त्यांच्या स्वभावानुसार हं. आणि त्याच्या इश्यूजनुसार त्याला आपण मेडिटेशन देऊ शकतो. बरोबर. प्रत्येक माणसाला प्रत्येक मेडिटेशन सूट होईल असं नाही. तुझ्यासाठी मेडिटेशन्स वेगळं असू शकतं, माझ्यासाठी मेडिटेशन्स वेगळं असू शकतं. जसं तथागत गौतम बुद्ध विपश्यना करायचे. पण तू मीराला जर म्हटलं असतं, की "तू शांत बस, एका जागी श्वासावर लक्ष ठेव." तर तिच्यासाठी शक्य झालं नसतं कारण तिचा डान्स हा भाव होता, भक्ती हा भाव होता. येस. तर प्रत्येकाचे बायोलॉजिकल क्लॉक वेगळा असतो. एखाद्याला नृत्य करताना तो भाव येतो. एखाद्याला भजन करताना तो भाव येतो. तसं मेडिटेशन प्रत्येकासाठी सगळंच सुटेबल आहे असं माझा विश्वास नाहीये. तर हा मिथ आपल्याला लोकांमधनं काढावा लागेल. येस. की म्हणजे तुमचं आता सगळं शिवाजी कुचे सर जर 4 वाजता उठून जर ध्यान करत असेल, तर मी 4 वाजता उठलो पाहिजे असं नाहीये. आता वयानुसार आता कधी-कधी काय होतंय, की म्हातारे लोकं घरात लवकर उठतात. हं. त्यांना झोपच लागत नाही. त्याच्यामुळे उठतात ते. पण त्यामुळं नातवानी 4 वाजता उठलं पाहिजे हा आग्रह चुकीचा आहे. हं. तुमचा बायोलॉजिकल जो क्लॉक आहे तो वेगवेगळा आहे ना. बरोबर. त्याच्यामुळं मी 4 वाजता ध्यान करतो. मी एवढा म्हातारा असून ध्यान करतो. तू एवढा तरुण असून ध्यान का करत नाही? अरे तुम्हाला झोपच नाही लागत ना रात्रभर. बरोबर. आम्हाला झोप लागते तर कशाला उठवता? त्याच्यामुळं प्रत्येक ध्यानविधी प्रत्येक माणसासाठी असतंच असं नाहीये. पण याच्यात आपण त्याचे इश्यूज पाहून, त्याच्या मोबाईल ॲडिक्शन्स असेल, तर आपण त्याला होपोनोपोनो जर केलं, हे ध्यान केलं किंवा आपण बोलूया त्याच्यावर. बरोबर. अवेअरनेसची जर प्रॅक्टिस केली किंवा ऑटो सजेशन दिलं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यातून 10-15 दिवसात निघून जातात. निघून जातात. म्हणजे बरोबर आहे ना तसं पण सगळ्यांचा व्यवसाय वेगळा आहे. सगळे आपल्या क्षेत्रामध्ये वेगळे-वेगळे काम येस, करत आहेत. त्यांचं वर्कलोड वेगळं आहे. येस. तर तर त्याच गोष्टीला घेऊन विचारते, की तुम्ही भरपूर मोठमोठ्या अधिकाऱ्यांना ट्रेन केलेलं येस. आहे या गोष्टींना घेऊन.
तर हे खूप आश्चर्यचकित गोष्ट आहे, की त्यांना पण ताण असतो खूप जास्त त्यांना कामाचा जास्त असतो. आणि पण मला असं वाटायचं, की त्यांना स्वतःला माहिती पण आहे, की कसं कोप अप करायला पाहिजे म्हणून त्या येस. गोष्टींना. पण नाही, त्यांना सुद्धा ट्रेनर्स लागतात. त्यांना ट्रेनर्स लागतं. ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात एवढंच आहे. हां. फक्त काय अधिकारी लोकांमध्ये एक चांगली गोष्ट असतं, की त्यांना लक्षात येतं, की आपण डिप्रेशनचा शिकार बनत आहे. शिकार होते. सर्वसामान्य माणसाच्या लक्षातच येत नाही, हं. की आपण तो रोगी बनत आहे. बरोबर. आणि त्यांना काही आता म्हणजे एवढा मोठा अधिकारी असून मी थेरपी घेतो किंवा मी सरांकडे जातो, याचं काही वाईट नाही वाटत. बरोबर. सर्वसामान्य माणसाला मात्र अरे, थेरपी. थेरपीला जातो, काउन्सिलरकडे जातो, बरोबर. म्हणजे काही बिघाड आहे का? तर असं वाटतं. पण एक चांगला शिकलेला असेल, अधिकारी असेल, तर तो मान्य करतो, की सर मला काउन्सिलिंगची गरज आहे. सर बाहेरच्या कंट्रीजमध्ये तर खूप लहानपणीपासूनच लाइक देखील तर सुरू देतात. 10th-11th क्लासपासूनच येस, म्हणजे येस. 7th-8th क्लासपासून बहुतेक थेरपी सेशन्सला पॅरेंट्स सुद्धा हो, हो. पाठवतात. येस, येस. स्वतः पाठवतात. तर आपल्याकडे किती गरज आहे त्या गोष्टीची ते बरं का? आपल्याकडे बघा आपण हॅपिएस्ट कंट्रीमध्ये आपला 122वा नंबर आहे. लांब. लांब आहे. आपण डायबिटीजमध्ये फर्स्ट आहे, बीपीमध्ये फर्स्ट आहे. राइट. आपल्या आत्महत्या करण्याचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. तर मग आपल्या देशात किती गरज आहे, तर तुम्हीच ठरवा. बरोबर आहे. पण सर हे आपण जसं पेरेंट्स आता मी स्वतःच एक्झाम्पल देते. भरपूर डिफरन्स असल्यामुळे पूर्ण एज ग्रुप गॅपच असल्यामुळे त्यांना आम्ही कसं समजावावं, की थेरपी गरजेची असते किंवा अशा गोष्टी असतात, तर तुम्ही सुद्धा त्या घ्यायला पाहिजे. म्हणजे मोठ्यांनाही समजवता आलं पाहिजे आणि इव्हन यूथला सुद्धा. नाही त्याचा आता जसं आता अवेअरनेस फार वाढत आहे. बरोबर. लोकांच्या लक्षात येत आहे. आता माझंच बघा, की मी नागपूरला फक्त 1 महिना झाला हं. माझं समुपदेशन केंद्र टाकलं. रोजच्या 2-3 इन्क्वायरीज आहे. बरोबर. असं नाही व्हायचं आधी. म्हणजे माझ्या आधीचे जे प्रॅक्टिशनर आहे चांगले, म्हणजे माझे मित्र आहे हं. नागपूरचे. ते सांगतात, की सर जेवढे पेशंट्स आता पेशंट नाही म्हणतात त्याला क्लायंट म्हणू आपण. तर तेवढे जेवढे क्लायंट्स आता तुम्हाला भेटत आहे किंवा आम्हाला हं, मिळतात, हं. तेवढं सर आम्ही 10-20 वर्षाच्या आधी कधीच आम्हाला भेटायचं नाही. बरोबर. त्याच्यामुळे अवेअरनेस वाढला. लोकांच्या लक्षात येत आहे, की स्ट्रेस असतो आणि त्याच्यासाठी आपण समुपदेशन केंद्रामध्ये गेलो पाहिजे. बरोबर. मला सांगा जर आपल्याला ताप आला तर किती आपण सांगतो, की मला ताप आहे. आपण सर्दी सांगतो. हं, हं. किती सांगतो, की सर्दी आहे. माझी कंबर दुखते, माझी पाठ दुखते. पण मला चिडचिड वाटतं एवढ्यात. मला अस्वस्थ वाटतंय. माझी झोपेची क्वालिटी ना ती नाही राहिली जशी आधी होते. नक्कीच. हे सांगताना कशाला लाज वाटतं? बरोबर. अरे मन पण शरीराचाच पार्ट आहे ना. एका पार्टला तुम्ही असं दुर्लक्षित कसं करता? हं. त्याच्यामुळे ज्या दिवशी तुम्हाला वाटेल, मी तर म्हणतो इव्हन तुम्ही घरी पण सांगायला पाहिजे, की घरी आल्यानंतर तुम्ही जाहीर करायला पाहिजे, की बघा ऑफिसमध्ये थोडंसं भांडण झालं. मी थोडा अस्वस्थ झालोय. तर काही वेळ माझ्यासोबत बोलू नका. जर तुम्ही जाहीर केलं तर भांडणच होणार नाही. हं. पण प्रश्न हा आहे, की आपल्याला कॅथार्सिसच करता येत नाही. सायकॉलॉजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रकार असतो कॅथार्सिस. आता कॅथार्सिस म्हणजे काय? कधी-कधी आपल्याला मळमळ होते, ॲसिडिटी वाढतं. मग आपण व्हॉमिटिंग केल्यानंतर बरं वाटतं का? हो, हो. बरं वाटतं. रिलॅक्स बॉडी. आता व्हॉमिटिंग केल्यानं बरं वाटतं आपल्याला, पण व्हॉमिटिंग कोणाच्या पाठीवर करतो का आपण? कोणाच्या अंगावर करतो का? नाही. कुठे करतो आपण? बेसिसमध्ये बसून. बेसिनमध्ये जातो. तर ज्यावेळेस आपण अस्वस्थ असतो, ज्यावेळेस आपण चिडचिड असतो, जेव्हा आपल्याला कोणी अपमान करतं, तेव्हा आपल्याला मानसिक व्हॉमिटिंग करायची असते. आता करायची आहे, पण सायकॉलॉजीचा अभ्यास नाही, तो कोणाच्या तरी अंगावर करावा लागेल. तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं तर तुमच्या लक्षात येईल, ज्या दिवशी तुमचा कोणीतरी अपमान करतं, ज्या दिवशी तुम्हाला इन्सल्ट करतं. मी नेहमी उदाहरण ऑफिसर लोकांना देत असतो, की जेव्हा ऑफिसमध्ये तुमचं काही भांडण होतं, ऑफिसमध्ये बॉस तुम्हाला काही रागवतो, एखादा पॉलिटिकल लीडर तुमचा चांगला पाणउतारा करतो. घरी आल्यानंतर त्याच दिवशी लक्षात येते पोरगा अभ्यास नाही करून राहिला. फक्त राइट. त्याच दिवशी. एरवी तुम्ही जेव्हा आनंदात असतात, तो सायकल चालवत असतो, तो छान असतो, तर तुम्हाला काही ऑब्जेक्शन नाहीये. पण आजच का तुम्हाला वाटत आहे की अभ्यास नाही करून राहिला? मग तुम्ही आल्यानंतर चप्पल काढता. तो रिमोट घेऊन बसला असते. तो अतिशय हलकट नजरेनं तुम्हाला पाहते, अच्छा आला वाटतंय. मग तुम्ही त्याला सांगता, की "अरे, मी सकाळपासून राब-राब राबतो. कोणासाठी राबतो रे?" आता ते एवढं लहान असते. ते म्हणते, "बा आम्हाला काय माहीत कोणासाठी राबतो? तू सकाळी जातो एवढंच आम्हाला समजतं." मग या जगातले सगळे बाप त्या पोराला एक कहाणी सांगणं सुरू करते. आम्ही लहानपणीपासून एक्झॅक्टली कोणती असते ते कहाणी? आमच्या लहानपणी. अरे, मला एकच सायकल होती. नदी क्रॉस करत. तर मी मामाकडे शिकलो. माझ्याकडे एकच पॅन्ट होता.
मी अर्ध उपाशी झोपलो आणि ही ती कथा त्या मुलानं निदान 100 वेळा ऐकलेली असते. आणि त्या मुलाला माहीत असते आता बाबा काय सांगणार आहे, आता सायकल सांगणार आहे, आता बँड सांगणार आहे. बरोबर. आणि सगळं कॅथार्सिस त्या मुलांवर निघतं. त्या मुलाला माहीत असते मनातल्या मनात म्हणते, "बाबा, तुम्ही फार गरीब होते. तुम्ही उपाशी झोपले. आम्हाला माहीत आहे हो. पण आमच्या नशिबानं भेटते तर आमच्या ह्याच्यात कशाला माती टाकतं?" आणि ते सांगणं सुरू करते. हं. मग बायकोकडे फोकस करते, "इकडे ये. तुझ्या लाडाने वाया गेला." ती बायको म्हणते, "आज तुम्ही लवकर आले म्हणून तुम्हाला समजलं. तुम्ही नेहमी लेझीम खेळतच येता. आज तुम्ही लवकर आले म्हणून तुमच्या ते लक्षात येऊन राहिलं, की पोरगा असा-असा करते म्हणून. हं. म्हणजे मी कसं सहन करत असेल?" मग तिचा पारा वाढते. आणि ते जातं मग कुठं? तो म्हणतो, की "मी आता मुलं सांभाळू की नोकरी करू?" मग अजून वाढते. मग मुलगा म्हणते, "मी शाळेत कशासाठी जातो? आम्ही थकतो." आणि त्या घरातला सगळा ऑरा खराब होऊन जातो. राइट. त्याच्यामुळं काय करायचं, की कॅथार्सिस नावाचा प्रकार असतो. हं. मी माझ्या सेशन्समध्ये खूप जोरजोराने शिवीगाळ करायला लावतो. एक डीजे लावून देतो आणि ज्या व्यक्तीनं तुम्हाला मानसिक त्रास दिला त्याला डोळ्यासमोर आणा आणि शिवीगाळ करा. कॅथार्सिस किंवा खूप जोरजोराने गाणे म्हणायला लावतो. ओशोंच्या आश्रमाला पुण्याला, कोरेगाव पार्कला एक डायनॅमिक मेडिटेशन आहे. सक्रिय ध्यान. सक्रिय ध्यान. सक्रिय ध्यान म्हणतात आणि सगळ्यात जगातले तुम्हाला सांगतो, भगवान रजनीश ओशो त्यांना सगळे लोकं ऐकतात. मोटिव्हेशनल स्पीकर असो सगळे ऐकतात. पण सांगायची हिंमत नाही करत कोणी, की मी ओशो वाचतो म्हणून. आताच काही लोकं पुढे यायला लागले, की मी भगवान रजनीशला वाचतो. मी जेव्हा ओशोंच्या आश्रमात गेलो ना, सगळ्यात पॉवरफुल ध्यान आहे सक्रिय ध्यान, डायनॅमिक मेडिटेशन. सकाळी 6 वाजता सुरू होते. त्याच्यात 10 मिनिटं कॅथार्सिस करावं लागतं आणि खूप जोरजोराने शिवीगाळ करावं लागतं. जेवढा काही मनातला कचरा असेल तो काढून टाकायचा. कधी-कधी तुला सांगतो, कधी-कधी ना एखाद्याला शिवीगाळ केलं आणि मन मोकळं बोललो ना तरी बरं वाटतंय. ते जे ध्यानानं नाही होत ते मोकळं होते. आता बरं वाटून राहिलं. प्रोसेस. हां, चांगलं छान वाटतं. तर त्याच्यामुळं काय होतं, की बरेच वेळा ना आपण सभ्यतेच्या नावाखाली ते आपण काही बोलत नाही. आता कधी-कधी अधिकारी लोकांचा जो बॉस असतो किंवा आमदार असतो, तो अशा शिवीगाळ करतो, पाणउतारा करतो. त्या अधिकाऱ्याला असं वाटतं, की या आमदाराच्या चांगले कानपटीत मारायचे किंवा या सदस्याच्या चांगली कानपटी मारायची. मला मेडिकल ऑफिसरांचे मी बॅचेस घेतो ना, ते सांगतात, "सर, आम्ही कधी-कधी आम्हाला असं वाटते, की आम्ही कशाला एम-एस केलं आणि कशाला एम-बी-बी-एस केलं. सर, एखादा जिल्हा परिषदचा रात्री येतो माणूस आणि एवढा काहीचं काही बोलून टाकतो, असं वाटतं एकदम कानपटीत मारावं याच्या." पण एकाच सेकंदात लक्षात येते, की हे फायनान्शियली सोशली अफोर्डेबल नाही. पण एनर्जी मात्र हातात आली आहे. आपण सायन्समध्ये काय शिकलो? एनर्जी येस. कॅन नॉट बी डिस्ट्रॉईड. इट कॅन बी कन्व्हर्ट. येस, कन्व्हर्ट. आता हातातली एनर्जी आली आहे. तर तुम्ही जर समजा अशा रिप्रेशन्स करत गेले, हातात नेहमी एनर्जी येत गेली, तर त्या हात काही दिवसानं खाजवायला लागतो. काही दिवसानं तिथं ट्यूमर क्रिएट होतो आणि त्यालाच आजकालचे लोकं कॅन्सर म्हणतात. ओह कॅन्सर इज नथिंग बट रिप्रेशन ऑफ थॉट्स. माय गॉड! एवढं साधं नाहीये ते. तुम्ही जर बायोलॉजी ऑफ बिलीफ नावाचं पुस्तक वाचलं, तर मसल्स मेमरीमध्ये सांगितलंय डॉक्टर ब्रूस लिप्टननं, की तुम्ही ज्या एक्सप्रेशन्स तुमच्या मनात आहे, त्या तुम्ही उघडपणे सांगा. नाहीतर तुम्हाला त्या अंदर त्या येत राहील. खातच. तर मग मी काय करतो, मस्त छान डीजे लावून देतो. 10 मिनिटं करा कॅथार्सिस. ज्यांनी दुखवलं असेल, ज्यांनी अपमान केला असेल, तुम्हाला नोकरी लागायच्या आधी ज्या लोकांनी तुम्हाला तिरस्कार केला असेल, सबको लो, वन बाय वन. आणि त्याचं कॅथार्सिस होऊन जातं. बरोबर. म्हणजे जपानचं एक बेस्ट एक्झाम्पल देतो. जपानमध्ये सुंदर प्रशासन का आहे? तर जपानमध्ये काय असतं, जी कंपनी असते ना, हं, त्याचा हं. जो डायरेक्टर असतो, जीएम असतो, हं. त्याच्याच कॅबिनच्या मागे त्याचा स्टॅच्यू असतो. ओके. हं. मग दिवसभर तो जर बॉस काही बोलला असेल, रागवला असेल, तर शेवटी काय करायचं, त्या कॅबिनमध्ये जायचं, त्याचे जे स्टॅच्यूज ठेवला असेल, त्याला फार शिवीगाळ करायची. आणि दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग सर. निघून गेलं ना ते. राइट. तुम्ही पाहिलं असेल, जे काही दारुडे लोकं असतात ना, हं, हं. ते मनानं फार साफ असतात. कारण रात्री द्यायचं रोज कॅथार्सिस होते ना, मोकळं होते. आता मी काही प्रमोट नाही करू राहिला का म्हणून, की बा पूजे सरनं सांगितलं, यार लेझीम खेळत आणि सरने बताया. असं नाही, पण ते कॅथार्सिस होते. तर बरोबर. ते दारूच पिल्यापेक्षा जर तुम्ही डेस्परेटली जर केलं, त्याला जिब्रिश म्हणतात. G-I-B-B-R-S-H. येस. जिब्रिश नावाचं सुंदर ध्यान आहे.
जर तुम्हाला वर थिंकिंग जर कमी करायची असेल, तर अशा लँग्वेजमध्ये बोलायचं जी अस्तित्वातच नाही. बडबड करायचं 5 मिनिटं आणि फार आवेश न करायचं. माझ्याकडे तर एक मुलगा आला होता. सर म्हणे, "मला असं वाटतं की माझ्या वडिलांचं मर्डर करून टाकावं." थँक गॉड. हां, म्हणे, "सर मला ते दिसले की मला हे होते." म्हटलं, "आपण करूया मर्डर." त्याला मी एक उशी दिली, पिलो. एक चाकू आणला. म्हटलं, "खुपस. रोज मार." दिवसातून 5 वेळा त्याला मारायला लावलं. आज त्याच्या वडिलांचं आणि त्याचे संबंध एवढे सुंदर आहे. दॅट इज कॅथार्सिस. हो. त्याच्यामुळे खूप जोरजोरानं गाणे म्हणणे, खूप बडबड करणे, अनप्रोडक्टिव्ह डिस्कशन्स करणे. तुला माहीत आहे, गावातले लोकं असतात ना, ओट्यावर बसतात. हं. ते जास्त स्वस्थ आहे. ते जास्त निरोगी आहे. का? कारण ते दिवसभर भकायलाच करते. तर तेच. काही लॉजिक नसते. बुद्धीच्या गोष्टीच नसते. हां. याचं असं झालं, त्याचं ते कॅथार्सिस होते ना बरोबर. आणि ते कोणत्याही विषयावर बोलते. म्हणजे त्यांना जर सांगितलं डॉलर, ते म्हणते, "आम्हाला नको सांगू, आम्हाला माहीत आहे डॉलर काय आहे तर." त्याच्यामुळे त्याचं कॅथार्सिस होते. तुम्ही शहरातले चांगले अधिकारी घ्या, सगळ्यांना बीपी, शुगर सगळ्यांना लागलाय ऑलमोस्ट. गावात या बिमाऱ्या कमी आहे. बरोबर. कारण त्याचं कॅथार्सिस होते. आपण सफिस्टिकेशन म्हणजे हां, जास्त तर मग अनप्रोडक्टिव्ह बोलणे, येस. इलॉजिकल बोलणे, काही असे गाणे म्हणणे हे मेंदूसाठी खत असते. जर तुम्ही 24 तास लॉजिकल राहाल ना, तुम्ही लवकर मराल. बरोबर. त्यामुळं तुम्ही जर एक रिसर्च केला असेल, तर जे सीनियर स्पेशलिस्ट डॉक्टर आहे, ते सर्वसामान्य माणसापेक्षा 10 वर्ष आधी मरतात. ओह! बुद्धी, लॉजिक आणि तुम्ही गावातलं माणसं पहा. हं. आपण लहान असताना जे गावात म्हातारे होते, ते अजूनही जिवंत आहे. बरोबर. कधी-कधी आपल्याला डाऊट येते त्याच्या आधी आपण ना चालला जावं. खूप जास्त डाउट. हां. त्याच्यामुळं ते स्वस्त असतात, बिमाऱ्या नसतात, राइट. काहीच नसतात आणि मी मी आता एवढ्या कितीतरी आय-एस, आय-पी-एसला शिकवलं. कितीतरी कॉर्पोरेटमध्ये मोठ्या-मोठ्या कंपनीमध्ये शिकवलं. बाहेर देशात सेशन घेतलं. पण मला जर ताणतणाव कमी करायचा असेल ना, मी गावात जातो. वाह! गावात जातो आणि त्या गावातल्या लोकांच्या गोष्टी ऐकतो. मस्त शांततेनं बोलतात, मस्त आणि एन्जॉय करत बोलतात. असं असं ते कन्सिडर करतात, की आम्हाला सगळं माहीत आहे. आम्हाला तू नको शिकवू. तू शिकवत असेल आय-एस, आय-पी-एसला. आमचं आज ऐक. त्याचं ते कॅथार्सिस ऐकल्यानंतर असं वाटतं, की नाही ही आहे लाईफ. राइट. त्याच्यामुळं तुम्ही जोरजोराने गाणे म्हणणे किंवा ओरडणे हे कॅथार्सिस आहे किंवा तर जिब्रिश. यामध्ये हसणं ही थेरपी ठरू शकते? एक्झॅक्टली. सगळ्यात म्हणजे विल्यम जेम्स नावाचा सायंटिस्ट आहे. छान प्रश्न विचारला तुम्ही. त्या विल्यम जेम्स नावाच्या सायंटिस्टनं 35 वर्ष रिसर्च केला. हं. सगळ्यात जास्त जर इम्युनिटी जर वाढत असेल, ते लॉफ्टरनं वाढते. राइट. एखाद्या माणसाला जर स्वस्थ राहायचं असेल, निरोगी राहायचं असेल, तर त्याने दिवसातून 10 ते 15 मिनिटं हसल्याच गेलं पाहिजे आणि दिवसभर हसलंच पाहिजे. तुला माहीत आहे कोरोनाच्या काळामध्ये भीती बघितली आपण कोरोनाची? भयानक. आपला उजवा हात डाव्या हाताला लागला ना, तरी आपण सॅनिटाईज करायचो. येस, येस. काही लोकांनी एवढे वफारे घेतले, की सगळ्या भव्या जाळून टाकल्या. एवढे वफारे घेतले. म्हणजे मृत्यूची भीती किती भयानक असते. मी ना कोरोनाच्या काळामध्ये खूप सेशन घ्यायचो. हं, हं. माझ्या कॉलनीत एक काका होते. ते नेहमीच सांगायचे, "आत्मा अमर असते म्हणे, फक्त शरीरच बदलते." कोरोना आला ना, तर म्हातारा फक्त एवढंच विचारेल, "लस कुठे भेटते? लस कुठे भेटते?" अरे म्हटलं, "आत्मा बरा आहे ना, कशाला टेन्शन घेता?" ते म्हणे, "नंतर पाहू, पहिले लस सांगा कुठे मृत्यूची भीती किती भयानक असतं. तर भयानक. कोरोनाच्या काळामध्ये जे 7 वर्षाच्या आतील मुलं आहेत, हं. त्यांना कोरोनाची बाधा झाली नाही. त्याचं कारण असं आहे, की 7 वर्षाच्या आतील मुलगा 24 तासात 900 वेळा स्माईल देते. माय गॉड! 900. येस. आणि आपण किती वेळा हसतो? तुमच्या घरात लहान मुलं असेल तर बघा तो कसा हसते. रिमोट पडलं तरी हसते. येस. आणि आपण जर सांगितलं, की "अरे माझी आत्या बिमार आहे." तर मग तुमची आत्या हसतच राहते. त्याच्यामुळे त्याची इम्युनिटी वाढत राहते. हं. आपण हसणंच विसरलोय. बरोबर. त्यामुळं काय होते, कधी-कधी काय होते, एखादा व्यक्ती फार असा अहंकारात असतो. मी असा आहे, ऑफिसर आहे, हे आहे, ते आहे, माझी प्रतिष्ठा आहे, मी हसलं नाही पाहिजे, असं नाही पाहिजे, हसणं शोभतं का? मग ते आमच्याकडे येतात. आम्ही सांगतो हसा, नाही तर मरा. मग क्लबमध्ये जातात ते हसायला. हसायला. मग क्लबमध्ये गेल्यानंतर ₹5,000 महिना हसायचा. आता याला याच्यासाठी हसावं लागते कारण हसला नाही तर हा मरते. आणि त्या ट्रेनरला आमच्यासारख्या ट्रेनरला याच्यासाठी हसावं लागते का आम्ही तिचे ₹5,000 घेतले आहेत. आणि त्यांचं हसणं पाहून एखादा सायकलवाला मजूर जो जात राहते, त्यांचं ते हसणं पाहून तो जोरजोरानं मस्त छान हसतो.
बिलकुल. तर हसणं हे फार महत्वाचं आहे. रोज हसल्याच गेलं पाहिजे. मग आता हसायचं आहे, तर मग हास्य जत्रा पाहायचे का? कपिलचे शो पाहायचे का? तर हा एक मी रिसर्च जेव्हा वाचला, मेडिकल जर्नल पेपर आहे हं. विलियम जेम्सचा. त्याने एवढं सुंदर सांगितलंय, की तुम्ही फक्त हसा. बायोलॉजिकली आणि सायकॉलॉजिकली तुम्हाला सेम बेनिफिट मिळेल. म्हणजे हसा म्हणजे खोटं हसलं तरी तुम्हाला सेम बेनिफिट्स मिळेल. सकाळी यायचं, सकाळी उठल्यानंतर खूप हसायचं. हां, घरी थोडे गैरसमज होऊ शकते. एखाद्या वेळेस "अरे वाह! एवढा तास हसून राहिला, याचं काही सुरू आहे का बाहेर?" तेवढी थोडी रिस्क आहे. पण तुम्ही पहिलेच बायकोला सांगून द्यायचं का, तर तूही हसत जा आणि मी हसत जाईन. तर जर तुम्ही हसले, तर 10-15 मिनिटं तुमचं हसणं झालं पाहिजे. बरोबर. आणि दुःखाची गोष्ट ही आहे, की भारताचा ॲव्हरेज जो हसण्याचा लॉफ्टर टाईम आहे, तो आहे 1 ते 1.5 मिनिट. इतका कमी? इतका कमी. लोकं हसतच नाही. आता माझं सेशन मला म्हणतात ना, माझं सेशन फार कॉमेडी असतं. हं. मी छान असे आनंदात ते सेशन्स घेतो आणि माझ्या सेशनला लोकं खूप हसतात आणि ते मला सांगतात, की "सर, आम्ही ना 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर या वर्षात पहिल्यांदा हसले." बाप मला तर आश्चर्य वाटते. तुम्ही एवढे मोठे अधिकारी झाले आणि तुम्ही म्हणत आहे, की या वर्षभरात मी पहिल्यांदा हसलो असेल सर. काही लोकं तर म्हणतात, "मला सर आठवत नाही, की मी एवढं कधी हसलो." पण सगळी गंमतच आपली खुश हां, राहण्याकरिता येस. येतात. तर आपण सो खोटं जरी हसलो, मग मी सांगत असतो कर्मचाऱ्यांना, की तुम्हाला हसण्याबद्दलचं क्रेज आहे का हो? हं. तर मुळात आपल्याला हसण्याचं क्रेजच नाही. समजा मी जर त्यांना सांगितलं, की तुमच्या ऑफिसमधला ना गणेश भेटला होता. काय हसतो राजा तो. मोकळा हसतो. आपण म्हणायला पाहिजे, "हो सर, तो माझ्याच ऑफिसमधला आहे आणि मलाही गणेशसारखं हसायचं आहे." असं म्हणतच नाही कोणी. आपण जर म्हटलं, "गणेश फार हसतो." बोगस आहे तो. हसणारे लोकं बोगस आपल्यासाठी. त्याला काय काम आहे? त्याला काय काम आहे? त्याला कोणतं टेन्शन आहे? राइट. आपल्याला हसण्याबद्दलचं क्रेज निर्माण करावं लागेल. जे हसतात लोकं, त्यांचा आदर्श निर्माण करावा लागेल किंवा तो हसतो. आणि बरोबर. दिवसभर हसलं पाहिजे, दिवसभर स्माईल दिली पाहिजे, आनंदानं सगळं केलं पाहिजे. तुमच्या बॉडीला ते मसल्स मेमरीनुसार जेव्हा तुम्ही हसता, तर तुमच्या बॉडीला हा सेन्स जातो, की माझे मालक सुद्धा हॅपी आहे. तर मग हॅपी हॉर्मोन्स आपोआप होऊन जातं. येस. त्याच्यामुळं जेव्हा संधी मिळेल तेव्हा हसलं पाहिजे. मी तर कर्मचाऱ्यांना सांगतो, की एक काम करा, एखाद्यानं साधा जरी जोक सांगितला ना, तर जास्त हसायचं. म्हणजे काय होतं आपले 10-15 मिनिटं आपण कव्हर करून टाकतो आणि राइट. दिवसभर हसायचं. बरोबर. तर हसल्यानंतर इम्युनिटी आपली प्रचंड वाढतं. आता तर हा रिसर्च झाला. विलियम जेम्सनं कॅन्सरच्या पेशंटवर एक रिसर्च केला, की जे लोकं कंटिन्यू 15 मिनिटं हसेल, कंटिन्यू आणि फक्त रावणासारखी ॲक्शन करायची. तुम्हाला 3 तास पेनकिलरची गोळी घेण्याचं काम पडणार नाही. 3 तास. अरे बापरे! एवढी मोठी थेरपी आहे लॉफ्टर योगा. स्माईल इज द बेस्ट हां, मेडिसिन. स्माईल इज द बेस्ट मेडिसिन. बरोबर. पण ते कंटिन्यू तुम्हाला हसावं लागतं. कंटिन्यू असं सकाळी उठून हसायचं आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा हसायचं. तर लॉफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. मेडिसिन. राइट. येस. तर सर या सगळ्या गोष्टी आहे. आता ओव्हर थिंकिंग झालं. या सगळ्या गोष्टींवर आपण उपाय पण बघितलेच आहे. आणि याचबरोबर एक दुसरी टर्म सुद्धा खूप जास्त प्रचलित आहे आणि ती म्हणजे डिप्रेशन. डिप्रेशन. येस. आता तर डिप्रेशनला आपण कसं डिफाईन करू शकतो? कारण काही लोकं जर ते लोकं झोन आउट झाले किंवा थोडंसंही टेन्शन आलं किंवा काही झालं त्यांच्याबरोबर किंवा जॉबलाच नाही, कोणी रागवून दिलं, "यार मी खूप डिप्रेशनमध्ये." हा त्यांचा डायलॉग सुरू होऊन जातो. अगदी बरोबर. पण डिप्रेशन नेमकं काय आहे आणि त्याचे सिम्प्टम्स कसे दिसून येतात? ओके. आणि कसे ओळखल्या जाऊ शकतात आता? एक्झॅक्टली. आता समजा तुला सर्दी पडसा खोकला झाला बरं. आणि तुला 2 दिवस जर सर्दी असेल, तर तू टीबीचं औषध सुरू करशील का? खोकला जर सतत 21 दिवस राहिला, तर मग तुम्ही टीबीचं तुम्ही चाचणी करायला पाहिजे. हं. त्याच प्रकारे जर तुम्हाला 1 दिवस डिप्रेशन म्हणजे 1 दिवस जर ताण आला असेल, 2 दिवस ताण आला असेल, तर हे समजून जायचं की हे कामामुळे आहे किंवा चेंजमुळे आहे, शिफ्टिंगमुळे आहे. पण तो सतत जर 21 दिवस राहत असेल कंटिन्यू आणि स्लीप आपली डिसऑर्डर झाली असेल, सतत जर इन्सिक्युअर्ड वाटत असेल आणि छोट्या-छोट्या गोष्टीसाठी जर डोळ्यात पाणी येत असेल, एकदम इमिडिएटली पाणी येत असेल, तर आपण एखाद्या सायकियाट्रिस्टकडे जाऊन किंवा एखाद्या काउन्सिलरकडे जाऊन आपले सिम्प्टम्स सांगायला पाहिजे. आणि बरोबर. त्यावेळेस तो जज करेल, की तुम्ही खरंच डिप्रेशन्समध्ये आहे, की तुमचा हा टेम्पररी ट्रॉमा आहे. बरोबर. मग सततचे जे निगेटिव्ह विचार जर येत असेल, सतत, एखाद्या दिवशी आले तर ते नॉर्मल आहे. समजा तुम्ही ऑफिस तुमचं चेंज झालं, तुम्ही नवीन एखाद्या कोर्सला ॲडमिशन्स घेतली, तर तेव्हा थोडेसे विचार येणं साहजिक आहे.
किंवा गाव बदललं तर विचार येणं साहजिक आहे. पण जसं 2-3 दिवसाचा खोकला असला तर त्याला आपण नॉर्मल खोकला समजतो हं. आणि सतत जर 21 दिवस खोकला असेल, 15 दिवस खोकला असेल, तर आपल्याला असं वाटतं की आपण चाचणी करायला पाहिजे. तर त्याचप्रमाणे तुम्हाला जर सतत 21 दिवस, 15 दिवस जर सतत नैराश्य असेल, निगेटिव्ह विचार असेल, तर त्याला आपण डिप्रेशन्स म्हणून समजू शकतो. त्यावेळेस तुम्ही सायकियाट्रिस्टकडे जायला पाहिजे, फर्स्ट प्रायोरिटी. बरोबर. आणि तो पूर्ण मेडिकल चेकअप करायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही समुपदेशन केंद्राकडे म्हणजे सायकोलॉजिस्टकडे जायला पाहिजे. जायला पाहिजे. येस. आणि सर या गोष्टींबरोबरच आजकाल असंही ऐकायला येतं, की ही जनरेशन खूप सॅड आहे. हं, हं. हो ना? म्हणजे जेनझीज आहे. हां. मिलेनियल्सचा असा दावा आहे, की हं. जेनझीज तर पूर्ण सॅड जनरेशन आहे. कारण काही झालं तर फीलिंग्स व्यक्त करतात आणि सॅडली खूप जास्त पुढे वाढतात. येस. तर असं नाही व्हायला पाहिजे किंवा ही फीलिंग आपण कशी कोप अप करू शकतो यावर काय सांगाल? पहिले तर जे आजचे मुलं आहे, हं. ज्यांना डिप्रेशन आहे किंवा सॅडनेस लवकर येतो, येस. तर त्याचं कारण आहे की सगळ्या सुख-सोयी त्यांना उपलब्ध झाल्या आहे. हं. मेहनत नाही करत. मेहनत कमी करावं लागते आणि वडिलांना असं वाटतं की सगळं आता मला माझ्या आयुष्यातली पहिली स्कूटर, ती मी घेतली 25व्या वर्षी. पण आता माझ्या मुलाला ती भेटली 13व्या वर्षी. तो करेल काय? दुसरं करेल काय? मोबाईलही आहे, टीव्ही आहे, कारही आहे, बंगलाही आहे. आता या मुलांना सगळ्या सुविधा मिळाल्या असल्यामुळे त्यांना जे फ्रस्ट्रेशन्स आहे आणि लाडात वाढलेले पोरं आहे. म्हणजे त्याला भूक लागायच्या आधीच आपण अन्न दिलेलं आहे. त्याला तहान लागायच्या आधीच आपण पाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळं ते असतात खाली. तर त्याच्यामुळे ते लवकर डिप्रेशन्समध्ये जातात. म्हणजे लवकरच ते हे होऊन जातात. तर ते कारण आहे की त्यांना सुख-सुविधाही फार लवकर उपलब्ध झाल्या. त्याच्यामुळे ते हँगिंग नाही राहिले. हं. असं झाल्यानंतर असं करूया, असं नाही झालं त्यांचं. पण जेवढे आजची पिढी फ्रस्ट्रेशन्समध्ये जात आहे, पण माझं ह्या पण अनुभव आहे, तेवढीच आजची पिढी अध्यात्माकडे पण आली आहे. येस. म्हणजे आम्ही ओशोंच्या आश्रमात 31व्या वर्षी पोहोचलो. पण मी ओशोंच्या आश्रमात आता 19व्या वर्षी मुलं येताना मी बघितलंय. मी 19 वर्षाचा, 13 वर्षाचा, 14 वर्षाचा पोरगा हरे कृष्णामध्ये जाऊन नामस्मरण करताना बघितलाय. मी 15 वर्षाचा मुलगा अतिशय सुंदर विपश्यना करताना बघितलाय. त्याचे साइड इफेक्ट्स पण आहे आणि चांगले पण इफेक्ट्स आहे. बरोबर. सगळ्या सुखसुविधा उपलब्ध होऊन जातात. सगळ्या कमी वयात सगळं त्यांना भेटून जातं. लिव्हिंग रिलेशन्स ह्या सगळ्यातून ते मन भरून जातं आणि मग त्यांचे अध्यात्मात येतात. बरोबर. तर मग सर अध्यात्माला आपण कसं डिफाईन करू आणि अ, का बरं लोकं अध्यात्माकडे जास्त नाही वळत आहेत? अध्यात्मामध्ये काय असतं, तर सगळ्यात जास्त आजच्या पिढीला ना ऊब येतं. बोर्डम क्रिएट होतं. बोर्डम इज हां. आणि त्यांना रिलेशन्समधली, त्यांना त्या पैशामधली, त्यांना त्या मटेरियल थिंग्समधली निरर्थकता लवकर लक्षात येते. आणि अध्यात्मामध्ये ना जर चॉईसनं जर येत असेल, म्हणजे आता आम्ही वारकरी संप्रदायात जन्म घेतला. बरोबर. आता माझे वडील टाळं वाजवायचे म्हणून मी टाळं वाजवणं सुरू केलं. याच्यात माझी चॉईस थोडी होती. बाबांनी वाजवलं म्हणून मी वाजवला. बरोबर. पण जे इंटेलिजंट लोकं असतात, ते ना चॉईसनं अध्यात्मात येतात. पण ते एवढे रमतात मग त्याच्यात आणि एवढे पुढे जातात. तर आजची जी पिढी आहे, त्यांना साइड इफेक्ट्स आहे, प्रश्नच नाही. पण तुम्ही हरे कृष्णामध्ये जा, विपश्यनामध्ये जा, ओशोंच्या आश्रमांमध्ये जा, रविशंकरमध्ये जा, जग्गी वासुदेवकडे जा, ईशा फाउंडेशन. सगळे IITian, MBBS चांगले शिकलेले पोरं तुम्हाला त्या अध्यात्मात दिसेल. तर अध्यात्मात काय येतंय, की लाईफची निरर्थकता त्यांच्या लक्षात येतं, की याच्यात काहीच नाही या रिलेशन्समध्ये आणि सगळे करून ते करतात. नाही. आणि मला तर असं वाटतं, की जितनी जल्दी आपको पता चले, की तुम अकेले हो, उतना अच्छा है. तुमचे जेवढ्या लवकर भ्रम तुटले तेवढे चांगले आहे. तर मी त्याला चांगल्या पॉझिटिव्ह वेनं घेतो. अध्यात्माकडे जे मुलं वळतात, तर ते चांगल्या ह्याच्यात वळतात. मला फक्त एवढीच भीती वाटतं, की ज्या आई-वडिलांनी तुम्हाला हं. लहानाचं मोठं केलं, तुम्हाला तेवढा जबाबदार बनवलं. तुम्ही IITला म्हणजे नंबर लागायसाठी ज्यानं हे केलं. तुम्ही ऑफिसर बनण्यासाठी ज्यांनी तुमच्या आई-वडिलांनी फार कष्ट केले, त्यांना अचानक सोडून देऊ नका. राइट. अचानकच तुम्ही आश्रमात जाऊन आणि अचानकच तुम्ही तिथं जाऊन आई-वडिलांकडे दुर्लक्ष करू नका, असं मला वाटतं. सर तर ती एक सायकॉलॉजी निर्माण होते किंवा तेच ही बोर्डम. हां, त्याचा बोर्डम आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, की बोर्डम क्रिएट इंटेलिजंट माणसालाच होतंय. तुम्हाला बोर वाटत असेल, हं. तर हे चांगलं लक्षण आहे. हो. इंटेलिजंट माणूसच बोर होईल ना. राइट. मूर्ख माणूस कशाला बोर होईल?
करत राहील पण तेच सर ते आता तेच हे ते तेच. कुठली गोष्ट चांगली याला कसं आपण समजायचं, की बोर होणं हा, चांगलं की बोर होणं नाही चांगलं? बोर होणे चांगलं आहे. पण त्या बोर आता मला सांगा, तथागत गौतम बुद्ध बोरच झाले ना, म्हणून ते इनलाइटन्ड झाले. बस राइट. त्या त्या महलाला काहीतरी नवीन काहीतरी शोधायचं. नवीन शोधायचंय. बरोबर. हे सगळे क्रिएटिव्ह लोकं असतात ना, हे बोर होतात म्हणून काहीतरी नवीन शोधते. बरोबर. तर बोर होणं चांगलं आहे. बोर काही वाईट नाही. इंटेलिजंट माणूसच बोर होतंय. पण त्या बोर नंतर पुढं काय करायचं? तिथं थांबायचं नाही. नाही. आता जे तुम्ही क्रिएटिव्ह लोकं पाहिले. आता बोर होते म्हणजे आमिर खान सारखं नाही करायचं, की एका बायकोत बोर झाला तर दुसरं, दुसऱ्यातून झाला तर तिसरं, असं नाही. पण त्या बोरमधून तुम्ही क्रिएटिव्हिटी शोधायला पाहिजे. बरोबर आहे. की काय नाही कशासाठी मी बोर होतो? एक हं. तर मान्य केलं पाहिजे, मला जर बोरडम फील होतं तर मी इंटेलिजंट आहे. मला हां. त्याची निरर्थकता लक्षात येत आहे. मी एकच एक काम करून बोर झालो आहे. हं. मला काहीतरी नवीन करायचं आहे. तर मला तर म्हणजे मला फार आनंद वाटतो, की मी बोर होतो. त्याच्यामुळे मी नवीन-नवीन शोधतो. राइट. मी पुस्तक लिहितो. मला ते बोर झालं, की मी दुसऱ्या विषयावर पुस्तक लिहितो. बरोबर. नवीन काहीतरी करायला पाहिजे. सर तुमचं पर्सनल अध्यात्माला घेऊन काय अध्यात्माबद्दल मी फार पॉझिटिव्ह आहे. बरोबर. आणि मला असं वाटते, की अध्यात्माबद्दल असा गैरसमज आहे, की शेवटच्या क्षणी करत असतात हे. हं, हं. पण हे चुकीचं आहे. जेवढं तारुण्यामध्ये तुम्हाला अध्यात्माचा जर समजा तुमचा टच आला, तर मला असं वाटतं तुम्ही बिझनेसमध्ये फार सक्सेस होऊ शकता. आणि ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहे, की आध्यात्मिक माणसाला हिमाचलमध्येच जावं लागते आणि त्या गुहेमध्येच बसावं लागते. एक Mercedesवाला, एक BMWवाला, एक स्वतःचा जेट असलेला आध्यात्मिक माणूस असू शकतो. बरोबर. तर सर अध्यात्माबरोबर तुमचे जे काही रिलेशनशिप्स वगैरे आहेत, ते तुम्ही कॅरी करून हां, असू शकतं ना. जर तुम्ही आध्यात्मिक माणूस असाल, तर बायकोसोबत तुमचे रिलेशन चांगलेच होईल. राइट. मुलासोबत तुमचे रिलेशन चांगलेच होईल. त्यांना सोडावं थोडी लागतं. बरोबर. ओशो सांगतात ना, मेडिटेशन इन मार्केट प्लेस, मेडिटेशन इन मार्केट प्लेस. ओह! तुम्ही आध्यात्मिक असून Mercedes चालू शकता ना. तुम्ही आध्यात्मिक असून 5 स्टार हॉटेलला शॉवर घेऊ शकता ना. तुम्ही स्विमिंगमध्ये जाऊ शकता ना. आ ओशोने जगलीच हां, आहे. ती लाईफ जगली ना. येस, येस. तर प्लीज. आध्यात्मिक होणं म्हणजे तुम्ही पैशाचा त्याग करणं असं थोडी आहे. मला तर असं वाटतं आध्यात्मिक माणूस त्या महालाचा जास्त आनंद घेऊ शकतो. येस. कारण त्याला ते सुख हां, अनुभवता ते सुख येईल. अनुभवतात आहे. बरोबर. मी तुला सांगतो, मी गरिबी प्रचंड पाहिली आहे आणि बऱ्यापैकी आता श्रीमंती थोडी सुरुवात झाली आहे. श्रीमंतीत जो आनंद आहे ना, तो गरिबीत नाही आहे. ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहे. हां. हां, तुम्ही एसीनं प्रवास करा हं. आणि तुम्ही त्या रेल्वेनं त्या पॅसेंजरनंच प्रवास करा. तुम्ही जर म्हणत असाल, की याच्यातच आनंद भेटतो, त्या सगळ्या तुमचे कॉम्प्रोमाईज आहे. बरोबर. या गोष्टी आपण स्वतःला दिलासा हां, देण्याकरिता तर ते करतो. आध्यात्मिक लोकं आता तुम्ही पाहत नाही का ते कथा सांगणारे लोकं प्रायव्हेट जेटने येतात ना. येस. मग का यायला नाही पाहिजे? त्यांनी का येऊ नये? बरोबर. त्याच्यामुळं एखादा व्यक्ती जर आध्यात्मिक जर लागला असेल, तर त्या आई-वडिलांनी त्याची चिंता करू नये, की हा सोडून जाईल. उलट हं. तो त्याच्या करिअरमध्ये खूप चांगला होईल. बरोबर. मोठा माणूस होईल. बिझनेसमॅन होईल. मोठा बिझनेसमॅन होईल. आणि आपण जर ऑब्झर्व्ह केलं ना, तर तुम्ही जेवढे काही बिझनेसमॅन किंवा जे टॉपचे लोकं आहे, हं. सगळं जास्तीत जास्त तुम्हाला आध्यात्मिकच दिसेल. बरोबर. त्यांचं मेडिटेशन किंवा या हां. गोष्टींना घेऊन काही पॉझिटिव्ह त्याच्यामुळं हा आता ध्यान करते, तर आता घर सोडणार आहे, आता निघून जाईल असं नाहीये. बरोबर. उलट तो जे काही चांगलं काम करेल, ते अतिशय सुंदर करेल. बरोबर. त्याची भावनिकता वाढेल, त्याचं इमोशनल इंटेलिजन्स वाढेल आणि तो खूप सुंदर काम करेल. बरोबर. पण सर याच गोष्टीचं पॅरलल पण आहे. जर आपण बघितलं तर सेलिब्रिटीज आपण बघतो ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, जे खूप यशस्वी आहे. तरी शेवटी ते लोकं आत्महत्या करतात. एक्झॅक्टली. तर याचं रिझन काय मग? नाही त्याचं रिझन हे आहे, की त्यांच्या लाईफमध्ये ते एवढ्या उंचीवर जातात. हं. त्याच्यानंतर बाहेर काहीच नसते. आता काय हो? याच्यानंतर काय? आणि त्याच्यानंतरच खऱ्या अर्थानं अध्यात्म सुरू होते. सुरू होतं. पण ती काही इकडून तर तुटतात, पण इकडे जुळत नाही. हं. तुम्ही सर्कसमध्ये पाहिलं का? तो झुला असतो की नाही? हं. तो असा इथून सुटतो, पण दुसऱ्यानं पकडलं पाहिजे, नाहीतर नाहीतर गेला. गेला. जसे कबीर म्हणतात, की "ये लिखा-लिखी की बात नहीं, ये देखा-देखी की है बात." म्हणजे तुम्हाला त्या पुस्तकामध्ये, पैशामध्ये हे काही भेटणार नाही. हं. "ये लिखा-लिखी की बात नहीं, ये देखा-देखी की है बात. दुल्हा-दुल्हन मिल गई, फीकी पड़ी बारात." हो, हो. जेव्हा तुम्हाला त्या अध्यात्मामध्ये, जेव्हा तुम्हाला तो परमेश्वर भेटतो किंवा त्याचा इशारा भेटतो, सगळ्या गोष्टी निरर्थक वाटायला लागतात. मग हे लोकं काय करतात, सेलिब्रिटीना सगळा उपभोग घेतो. म्हणजे एखादा जर गरीब माणूस असेल,
त्याच्याकडे होप आहे आपण श्रीमंत बनूया. पण श्रीमंत माणसाकडे ती पण होप नसते ना. आता पुढं काय जायचं? आता जे काही मी कमावलं ते सगळं आहे. माझ्याकडे पैसा भरपूर आहे. माझ्याकडे प्रसिद्धी आहे. लोकं माझा एक झलक पाहण्यासाठी तरसतात. मग आता मी करू काय? तर त्यांचं बोर्डम एवढं वाढून जातं आणि ते बोर्डम खतम करण्यासाठी ते आत्महत्या बरं. करतात. म्हणजे तुम्हाला स्टॅबिलिटी आणता यायला हवी हे खूप येस. गरजेचं आहे. तुम्ही एका साइडनं जर वरतं जात असेल ना, तर तुम्हाला एका उंचीवर तुम्हाला अध्यात्माची जोड असायला पाहिजे. त्यासाठीच मेडिटेशन्स काम करतं. बरोबर. पण हे त्याच्यासाठी समजायला यायला हां, पाहिजे. समजायला यायला पाहिजे. त्याला ग्रॅटिट्यूड यायला पाहिजे. बरोबर. ग्रॅटिट्यूड. सर येस. ग्रॅटिट्यूडवर काय सांगाल? कारण भरपूर लोकं आपण अवती-भोवती बघतो, की नाही म्हणजे आपलं झालं मतलब की बात हो गई और या जगामध्ये डॉक्टर उल्फ मेसिंग नावाचा एक सायंटिस्ट आहे आणि त्याने एक रिसर्च केला. सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी असतं ते ग्रॅटिट्यूडची असते. राइट. आता प्रत्येक गोष्टीसाठी आता आपल्याला एक ग्लास पाणी जरी दिलं आणि आपण जर म्हटलं की ग्रॅटिट्यूड यार थँक अगर नहीं मिल जाता तो क्या करता? एखाद्यानं चहा दिला, अरे यार तो कप मिळाला. अगर नसता भेटला तर काय केलं असतं? ग्रॅटिट्यूडमुळे काय होते, त्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमानुसार ती गोष्ट तुमच्याकडे पुन्हा यायला लागते. बरोबर. तर ग्रॅटिट्यूडनं जर आपण भरून गेलं, एखाद्या वेळेस जर जेवण केलं, तर ते म्हणायला पाहिजे की जर नसतं भेटलं तर काय तर केलं असतं? सगळ्यात मोठा ग्रॅटिट्यूड तर हा आहे, की आपलं लिव्हर काम करत आहे. येस. आपली किडनी काम काम करत आहे. करते. आपलं हृदय काम करत आहे. आणि आपण शरीराबद्दल कधी ग्रॅटिट्यूडच नाही करत. मग बिमारी का येतं? वुल्फ मेसिंग का सांगतं, की बिमारी का येतं? जोपर्यंत बिमार आपण पडत नाही, तोपर्यंत शरीराच्या त्या पार्टपर्यंत लक्षच जात नाही. मग शरीर विद्रोह करते. त्यामुळं आम्ही जेव्हा सायकॉलॉजिकली जे काही मेडिटेशन्स घेतो, तर आम्ही शरीराचे आभार मानायला लावतो. प्रत्येक पार्टचं. कारण आतापर्यंत आपल्याला असं वाटायचं, की मेमरी इथं असतं. हं. नाही. तुमच्या बॉडीच्या प्रत्येक सेल्सला मेमरी असते. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही आभारानं भरून जाता आणि त्याच्यासाठी तुला सांगतो बेस्ट मेडिटेशन आहे होपोनोपोनो. सर पुन्हा? होपोनोपोनो ओके. नावाचं एक मेडिटेशन आहे. ह्युलेन नावाचा एक सायंटिस्ट होता. हं. सायकॉलॉजिस्ट होता. तर त्यानं काय केलं, की यूएसएमध्ये एक असं फॉरेन्सिक्स डिपार्टमेंटचं एक हॉस्पिटल होतं. त्या हॉस्पिटलमध्ये कैदी आणल्या जायचे. आणि ते कैदी एवढे विद्रोह होते, ते एवढे बदमाश होते, की ते एवढे वाईल्ड झालेले होते, की ते डॉक्टरवर असॉल्ट करायचे. ते डॉक्टरवर घात करायचे. त्याच्यामुळे कुठलाही डॉक्टर तिथं जायला तयार नव्हता. आणि लोकं पण तिथं जायला तयार नव्हते आणि त्यांना असे पकडून, बेड्या करून त्यांना इंजेक्शन दिल्या जात होते. तर कोणी मग डॉक्टर तिथं जायलाच तयार नव्हतं. तिथं कोणी नोकरी करायलाच तयार नव्हतं. तर डॉक्टर ह्युलेन हा एक जो सायकॉलॉजिस्ट आहे, त्यानं ते चॅलेंज स्वीकारलं आणि त्या हॉस्पिटलमध्ये ते गेले आणि त्यानं प्रत्येकाची फाईल पाहिली आणि प्रत्येकाच्या फोटोवर हात ठेवला आणि 4 लाईन बोलला. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ह्या 4 लाईनची फ्रिक्वेन्सी जर बघितली, तर एवढी पॉवरफुल आहे आणि तुला आश्चर्य वाटेल, 6 महिन्यात ते हॉस्पिटल बंद झालं आणि सगळे पेशंट्स दुरुस्त झाले. ओह माय गॉड! क्रांती. जगासाठी चॅलेंज आहे. मेडिकल फील्डसाठी चॅलेंज आहे. तर ग्रॅटिट्यूडनं आपण ब आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू असे फक्त 4 लाईन आहे. तर ग्रॅटिट्यूडनं आपण भरून गेलो आणि हे जर 4 लाईन जर आपण म्हटल्या रोज, येस. तर ग्रॅटिट्यूडनं काय होते आपले जे रखडलेले काम आहे ते सगळे पुन्हा सुरू होऊन जातात. होऊन जातं. सर तुम्ही आता लॉ ऑफ अट्रॅक्शन पण बोलले आणि हा सुद्धा पॉइंट बोलले. तर इट्स लाइक अ मॅनिफेस्टेशन. हां. तर सर मॅनिफेस्टेशनवर काय सांगणार तुम्ही? आपण हाऊ इट वर्क्स? बरेच वेळा बऱ्याचशा गोष्टी कोइन्सिडंट म्हणून घेतो. हं. बघ आता, बरेच वेळा आपल्याला एखाद्या मित्राची आठवण येते, ज्याला आपण बरेच दिवस झालो भेटलो नाही. अचानक त्याच दिवशी त्याचा तुम्हाला फोन येते आणि तुम्ही सरप्राईज होता, "अरे, मी तुझाच विचार करत होतो." येस. असं कधी झालंय का तुमच्यासोबत, की तुम्ही एखाद्या स्थळी गेले, एखाद्या ठिकाणी गेले, तुम्ही आयुष्यामध्ये प्रथमच तिथं जाताय, पण तुम्हाला असं वाटतं मी जागा कुठेतरी पाहिली आहे. डेजा वू. असं का होतंय? हे सगळे नियम लॉ ऑफ अट्रॅक्शनचे आहे. हं. जसा विचार केला तसंच घडतं. आपल्या सगळ्या विचारावर असतं आणि
आता माझ्याकडे तर खूप लोकं येतात. मग काही लोकं म्हणतात, की "सर, मला याच पोरीसोबत लग्न करायचं आणि ही पोरगी मला भेटेल का?" मी त्याला सांगतो, की ऑब्जेक्टिव्ह नाही भेटत. तू कल्पना कर, तुला कशी-कशी पाहिजे ते लिही. तो सांगते मला केअरिंग पाहिजे, मग ती फेअर पाहिजे, तिची उंची एवढी पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. ही सगळी इमॅजिनेशन्स कर आणि फक्त होपोनोपोनो 21 दिवस करून पहा. सर ही प्रोसेस कशी आहे म्हणजे? मॅनिफेस्टेशनचे. हा जो मेडिटेशन तुम्ही सांगितला होपोनोपोनो येस. तो कसा वर्क आता बघ, आता मला शुद्ध पाणी पाहिजे, बरोबर. चांगलं पाणी पाहिजे. 10 नळ आहे. हं. तर आपला कधी-कधी आग्रह असते, की 4 नंबरच्याच नळातून पाणी पाहिजे. इथे मॅनिफेस्टेशन्स वर्क करत नाही. हं. मला पाणी पाहिजे. 10 पैकी कोणत्याही नळातून पाणी आलं तरी चालतं. चालेल. तर काय होतं, की जेव्हा आपण मॅनिफेस्टेशन्स करतो, ते फीलिंग्सवर करावं लागतं. ते ऑब्जेक्टवर नाही करावं लागत. समजा YouTubeवर आपण पाहतो, की मला पैसा पाहिजे, पैसा पाहिजे, पैसा पाहिजे. तुम्ही म्हटलं, की मला पैसा येत आहे, पैसा येत आहे, पैसा येत आहे. आयुष्यातही पैसा येणार नाही. पैशामुळं तुमच्यात कोणती फीलिंग येईल, ती फीलिंग त्याच वेळेस फील करावं लागते. पैशामुळं काय होईल? मी सिक्युअर्ड फील कराल. फायनान्शियल फ्रीडम मला येईल. मला येस. कुठल्याही मॉलमध्ये गेल्यानंतर पहिले ते प्राइस टॅग पाहायला लागणार नाही. मी ते पहिले ते शर्ट किंवा तो ड्रेस घेऊन टाकेल. त्यानंतर ठरवेल किती बिल आलं तर. मग किती तुम्हाला ते चांगलं वाटेल, ती चांगली फीलिंग आणावं लागतं. आणि ती फीलिंग आधी आणायची आणि कल्पना करायची, की हे मला आधी मिळालेलं आहे. बरोबर. माझं झालं आहे सगळं. मला हे मिळालेलं आहे. त्यानंतर तुम्ही 4 लाईन बोलायच्या. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आता आय एम सॉरी कोणाला म्हणत आहे आपण? स्वतःला. प्लीज फॉरगिव्ह मी स्वतःला. थँक यू स्वतःला. आय लव्ह यू स्वतःला. सगळ्यात मॅनिफेस्टेशन्समध्ये वर्क करते, की जे काही माझ्या आयुष्यात चालू आहे, चांगलं, वाईट जे काही, त्याला मी पूर्णतः जबाबदार आहे. बरोबर. ऑथेंटिकेशन्स मॅनिफेस्टेशन्समध्ये, लॉ ऑफ अट्रॅक्शन्समध्ये फार आवश्यक आहे. राइट. जर मी आज पैदल आहे, तर हा माझ्यामुळे आहे आणि जर मी Mercedesमध्ये फिरत आहे, ते माझ्यामुळे. त्याच्यामुळेच आहे. ऑथेंटिकेशन जेव्हा तुम्ही स्वतःला मानता, कोणी रिस्पॉन्सिबल नाही आहे. कोणी म्हणते, "मी याच्यामुळे मागे राहिलो. मला जर चांगलं शिक्षण असतं, तर मी असं झालं असतो. मग याला जर असं झालं असतं, तर तसं झालं असतं. मी जर चांगला शिकलो असतो, तर मी खूप चांगल्या याच्यावर गेलो असतो." ह्या सगळ्या पळवाटा आहे. बरोबर. स्वतःच्या एनर्जीजवर एक बिलीव्ह वेळा तुम्ही स्वतः स्वीकार करा, की माझ्या आयुष्यात जे काही चालू आहे, चांगलं वाईट, त्याला मी जबाबदार आहे, पहिला विषय. त्यानंतर ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहे, म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहे, त्या हव्या असणाऱ्या गोष्टी मिळाल्यानंतर तुमच्या फीलिंग्समध्ये काय चेंज होईल आणि त्यावेळेची फीलिंग्स कशी राहील, ती फीलिंग आणा. त्या फीलिंगनं पूर्ण भरून जा. आणि त्यानंतर तुम्ही आता आपण एकाच मेडिटेशन्सवर बोलत आहे. 147 प्रकारचे मेडिटेशन्स आहे. आपल्याला 10 कार्यक्रम करावा लागेल असं. तर करूयात त्याच्यात सर. तर त्याच्यात काय करायचं? आता अध्यात्माचं पहा सायन्स आणि अध्यात्म कसं येतं. हां. मी जेव्हा त्या व्ह्युलेनच्या म्हणजे सगळ्या सायकॉलॉजिकल थेरपी किंवा मेडिकल जनरलचे पेपर वाचत होतो, तर त्यांना सांगितलं की 108 वेळा करायचं. हं. 108 हा आकडा आपण कधी कुठं ऐकला? आपली असते माळ. येस. मग तेच आहे. 108च का? हं. 108 जर केलं तरच ते सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचते. नाहीतर ते कॉन्शियस माइंडपर्यंत थांबते. तर मी माझे जे काही क्लायंट असतात त्यांना माळ देतो गिफ्ट. हं, हं. ती सगळी ती फिलिंग्स आणायची. ज्या गोष्टीची फिलिंग्स पाहिजे असेल ते. समजा मला Mercedes अट्रॅक्ट करायचं आहे. तर Mercedes आल्यानंतर मला कसं वाटेल? मी कसा बसेल? मी कोणकोणत्या नातेवाईकाकडे जाईल? कुठे-कुठे फिरेल? आणि पहिले कोणाला दाखवेल? पहिले कोणाच्या घरी जाईल? आणि मला कसं वाटेल? त्याचा कलर पण तुम्हाला डिसाईड करायला लागते. इव्हन सबकॉन्शियस माइंडला तुम्हीला कोणतं मॉडेल घेताय ते मॉडेल पण डिसाईड करावं लागतंय. तुम्ही जर म्हटलं, की मला क्रेटा पाहिजे. क्रेटाचं मॉडेलच नाही सांगितलं, रंगच नाही सांगितला, ते कधीच येणार नाही. ती फ्रिक्वेन्सी ती भटकत राहील. एक्झॅक्ट पिन कोड टाकावं लागते तुम्हाला. डिटेल्स. डिटेल्स. मग मी स्वस्त राहील तर काय राहील? एका एका जणानं काय केलं, चुकीचं होपोनोपोनो केलं कुठेतरी. ओह! त्याला कोणीतरी YouTubeवर सांगितलं आणि मेरा सब बढ़ रहा. आता काय बढ़ रहा ते नाही म्हटलं, तो रोज मेरा सब बढ़ रहा, मेरा सब बढ़ रहा. बीपी झाला 180. सब बढ़ रहा बीपी आला ना त्याच्यात. शरीरही मग वाह! भांडण नाही आलं.
तो म्हणे, "सर मैंने यूट्यूब पे किया, सब बढ़ रहा है, बीपी बढ़ रहा है." म्हटलं, "तुम्ही काय मागितलं?" "मेरा सब कुछ बढ़ा तो बीपी बढ़ाओ." अरे ते मॅनिफेस्टेशनमध्ये प्रिसाईज सांगावं लागतं. मला ही गाडी पाहिजे, तर कोणतं मॉडेल पाहिजे, कुठला रंग पाहिजे, हे सगळं. बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी अट्रॅक्ट करण्याच्या आधी तुम्ही पहिले प्रिसाईज असले पाहिजे, तुम्ही क्लिअर असले पाहिजे राइट. फ्रिक्वेन्सीसाठी. तर त्या फिलिंग्स आधी आणायच्या. जसं मला तुला सांगतो, मला लाल दिव्याच्या गाडीत बसायचं होतं. हं. आता प्रश्न आहे, की मला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही. लाल दिव्याची गाडी कोणाकोणाला भेटतं? ऑफिसर्स. ऑफिसरला, दुसरी पॉलिटिशियनला येस. आणि तिसरी मग मला अटॅक आला तर लाल दिव्याची ॲम्ब्युलन्स येऊ शकते. पण मला ॲम्ब्युलन्समध्ये जायचं अरे! नव्हतं. आता प्रश्न हा होता, की मला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही राइट. आणि ऑफिसर आता बनू शकत नाही कारण एज बार झालो. लाल दिव्याच्या गाडीत तर बसायचं आहे. एक्झिस्टन्सला ते लॉजिकल आहे की इलॉजिकल आहे काहीच सांगण्याची गरज नाही. ओके. मी एक दिवस फिलिंग आणली. कारण मी हं. ऑफिसर लोकांना शिकवतो. येस. मी त्यांचं कधी-कधी भारावून जातो, की यार काय गाडी, काय जलवा त्यांचा. एक दिवस काय झाला, मी मला असं वाटलं, की भगवान मेरे को गाडी हो ना. मी काय केलं, मी स्वतः म्हटलं आपण एवढ्या लोकांना शिकवतो, आपण स्वतः यूज करायचं ना. बोलणं सोपं आहे. हे केल्यानं हे होते. स्वतः बरेचसे जे ट्रेनर असते, ते सगळे येस. बोलबच्चन असतात. ते सांगतात, की मर्सिडीज इझी आ सकते आणि ते गाडीनं प्रवास करते. सांगणं हं, सोपं हं, असतं. हं, आणि ते एसटीनं प्रवास करतात आणि त्यांच्याकडेच पैसे नसतात. तर मी म्हटलं आपण किती दिवस लोकांना सांगायचं, आपण हा प्रयोग करूया. मी ती फिलिंग आणली, की लाल दिव्याच्या गाडीत बसल्यानंतर कसं होईल, किती आनंद येईल, काय होईल ती फिलिंग आणली. फिलिंगनं भरून गेलो. 108 वेळा होपोनोपोनो सुरू केला. जर गाडी आली नसेल तर मी त्याला रिस्पॉन्सिबल आहे. पण आता हं. गाडी येईल. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आता काय झालं, की मी हे करत राहिलो. मी जवळपास ते 6-7 महिने, 8 महिने असं करत राहिलो. आणि डाउट येतच. मी तुला सांगतो, की मेडिटेशन्स करताना विश्वास असण्याची काही गरज नाही. फक्त करत राहा. आता मला सांगा, की आपण बीपीची गोळी घेताना विश्वास करतो का, की बीपी वाढणार आहे, बीपी कमी होणार आहे म्हणून? घेऊन घेतो ना. बरोबर. दारू पिताना विश्वास करतो का, हा पॅक चढणार आहे म्हणून? आपल्याला माहिती आहे ते चढणारच आहे. काही गरज नाही. फक्त करा. मी डाऊटही आला तरी करत राहायचो. बरोबर. आला डाऊट तरी करत राहायचो. काय झालं? 6-7 महिन्यांना आला कोरोना. हं. भारत बंद, महाराष्ट्र बंद, सगळं बंद. मी माझ्या गावाला निघून गेलो कारण ट्रेनिंग काहीच नव्हते. त्यावेळेस काय झालं अमरावतीचा एक पेशंट निघाला आणि त्या 13 डॉक्टर्सला डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रबोधिनी नाव घेऊन सांगत आहे. ट्रेनिंग सेंटर आहे. त्या 13 डॉक्टर्सला क्वारंटाईन करण्यात आलं. त्यातल्या एका लेडी डॉक्टरनं त्यावेळेसच्या पालकमंत्री आणि कॅबिनेट मिनिस्टर माननीय यशोमतीताई ठाकूर यांना फोन केला, की तुम्ही लवकर या आणि आमची इथं सोय होत नाहीये, असं नाही होत आहे, तसं नाही होत आहे. त्या पालकमंत्री एवढ्या डॅशिंग होत्या, त्या निघाल्या मुलीला घेऊन डायरेक्ट क्वारंटाईन सेंटरला. तर तिथं पाहिलं तर ते डॉक्टर म्हणे, "आम्हाला रेमडेसिवीर दाखवा, आम्हाला ऑक्सिजन बॉक्स दाखवा, आमचं कसं होईल?" आणि त्या पालकमंत्री ज्या मॅडम होत्या त्यांनी समजून सांगितलं, की काही नसते हो, ते मनाचे भ्रम असतात. पण त्यांचं कणी म्हणजे त्यांनी फारसं काही ऐकलं नाही. यशोमतीताई थोड्या अस्वस्थ झाल्या, गाडीत बसल्या. त्यांच्या लक्षात आलं, "अरे, शिवाजी कुचे सर छान बोलतात." त्यांनी मला फोन केला. म्हणे, "दादा कुठे आहे?" म्हटलं, "गावाला आहे." "तुम्हाला डॉक्टर लोकांचं सेशन घ्यायचं आहे NLPचं." म्हटलं, "एवढ्या ह्याच्यात?" हं. "आपल्या एवढ्या" म्हटलं, "कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये." "मी नाही, तुम्हाला घ्यायचं आहे." मला तिथून 5 मिनिटानं तिथचे जे कलेक्टर होते शैलेश नवल त्यांचा फोन आला, की "सर आपको सेशन लेना है." कोणतं सेशन आहे कोणालाच समजत नव्हतं. तिथून 5 मिनिटानं अमरावतीचे जे कोविड इन्चार्ज होते, श्याम सुंदर निकम त्यांचा फोन आला. "सर उद्या येताय ना तुम्ही सेशन घ्यायला डॉक्टर लोकांचं?" म्हटलं, "अरे कसं?" तर माझं गाव फक्त अमरावतीहून 15 किलोमीटर आहे. मला यायला 2 तास लागले कारण जागोजागी पोलीस होते. बरोबर. सगळे म्हणायचे, "या बाहेर या, तुम्ही कसे चालले?" हं. मी सांगायचो, "मला मंत्री महोदयांनी बोलावलं." मग OSDला फोन लावायचं, असं तसं करून मी पोहोचलो. मी त्या 13 डॉक्टरांचं सेशन घेतलं. माझे सगळे व्हिडिओ Instagram, Facebookवर अजूनही आहे.
मी ते सेशन एवढं हिट झाला, की यशोमतीताई ठाकूर त्यावेळेसचे जे मुख्यमंत्री होते माननीय उद्धवजी ठाकरे यांना ते फोटो पाठवले आणि ठाकरे साहेबांनी सांगितलं, की "ताई तुम्ही छान काम करा, ते कंटिन्यू करा." नंतर अजून 80 नर्सेस क्वारंटाईन झाल्या. मला श्यामसुंदर निकम साहेबांचा फोन आला म्हणे 80 नर्सेस क्वारंटाईन झाल्या आणि त्याही रडून राहिल्या, या लवकर. अरे म्हटलं त्या रडून राहिल्या तर मी काय करू? मला पोलीस काय करतात म्हणे तुम्हाला एक आम्ही एक आज लेटर येस. देतो आणि ते तुम्ही WhatsAppवर दाखवा. मग मी आलो. ते लेटर मी दाखवायला लागलो. तर त्यानंतर काय झालं माझं डॉक्टर लोकांचे सेशन्स खूप चालले. आता पालकमंत्र्यांनी त्यावेळेसचे जे एस-पी होते, डॉक्टर हरिबालाजी, अमरावतीचे एस-पी. त्यांना सांगितलं की हम बहुत अच्छा एक सेशन्स ले रहे हैं एन-एल-पी का. खूप छान आहे. आम्ही डॉक्टर लोकांसाठी घ्यायचं आहे. तर मग पोलीस तर फ्रंट वॉरियर आहे ना. सगळ्यात पहिले तर पोलिसांना लागण होईल, नंतर डॉक्टर येईल. आप पोलीस के लिए ले सकते हैं. तर मला एस-पी साहेबांनी फोन केला. मग मी एस-पी साहेबांना भेटायला गेलो. आमची खूप त्यांनाही अध्यात्मात फार इंटरेस्ट होता आणि मेडिटेशन्समध्ये फार पॉझिटिव्ह होते. आमची छान मैत्री झाली. सर बोले आपको सेशन्स लेना है. मग मी काय केलं सगळ्या पी-आयला बोलावलं त्यांनी, पी-एस-आयला बोलावलं, ए-पी-आयला बोलावलं आणि एक सेशन्स घेतला. ते एवढं सुंदर झालं की एका तालुक्याच्या ठाणेदारांना म्हटलं हे रोज पाहिजे आम्हाला. आमच्या पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही सेशन्स घ्या. मी म्हटलं ठीक आहे. तुला सांगतो दुसऱ्या दिवशी मला निघायचं होतं. एक लाल दिव्याची इर्टिगा माझ्या फ्लॅट समोरून आली. मला असं वाटलं की कुठं कलेक्टर वगैरे आले असेल, कुठं आय-पी-एस आले असेल. त्याच्यातून ईश्वर पवार नावाचा एक कॉन्स्टेबल उतरला आणि त्याला असं वाटलं की मी पोलीस डिपार्टमेंटमध्येच आहे का? त्याने आल्याबरोबर एखाद्याला भेटलं, "शिवाजी कुचे कोण आहे?" म्हणे, "हेच आहे." त्याने आल्याबरोबर मला सॅल्यूट केला. म्हणे, "जय हिंद सर." म्हटलं, "जय हिंद." आता आपल्याला तर थोडी करता येते जय हिंद. म्हटलं, "नमस्कार." तो म्हणे, "सर मी तुमचा गार्ड आणि तुमचा ड्रायव्हर आलाय. तुमची गाडी आली आहे आणि आपल्याला चिखलदरा धारणीसाठी निघायचंय." तुला सांगतो, मी बाहेर निघालो आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. ती तीच गाडी होती, जी 7 महिने मी मॅनिफेस्टेशन्समध्ये बघितली आणि त्या गाडीत मी बसलो. ड्रायव्हरनं गाडी सुरू केली आणि त्यानंतर मला 1 वर्ष लाल दिव्याची गाडी होती. ओह माय गॉड! मी इथं गडचिरोलीला गेलो ना, तर कोरमध्ये गेलो एकदम खास. येस, येस. तर तिथं सुद्धा एस-पी सर मला गाडी पाठवायचे. मग यवतमाळला गेलो, त्यानंतर मग पुणा ग्रामीणला. देशमुख साहेब एस-पी होते, अभिनव देशमुख. त्यांनी माझ्यासाठी गाडी पाठवली. पुण्यावरनं गाडी. आणि मग तो मजाच वेगळा यायचा. तो सायरन वाजायचा. मॅनिफेस्टेशन. तर मी काय करायचो मग मी मुद्दामून माझे जे नातेवाईक आहे, ज्यांनी मला हिणवलं होतं त्यांच्या घरी घेऊन जायचो मी ती गाडी घेऊन. अरे म्हणे, "तुम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये कधी लागले?" म्हटलं, "नाही लागलो. मी पोलीस लोकांची स्पेशल. सेवा करत आहे, म्हणून मला त्यांनी गाडी पाठवली." बरोबर. तर मॅनिफेस्टेशन्समध्ये काही होऊ शकतं. काहीही. सर मला असं वाटतं, की आपण ऑलमोस्ट बऱ्याच टॉपिकवर बोललेलो येस. आहे आणि मॅनिफेस्टेशन, ग्रॅटिट्यूड, डिप्रेशनशी कसं कोप अप करायचं, त्याचबरोबर ओव्हर थिंकिंग कशी असते, मेडिटेशन किती प्रकारचे आहेत, थेरपी काय घेऊ शकतो आपण इझिली स्वतःहूनच. तर थँक सो मच त्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि सर लास्ट शेवटचा प्रश्न माझा असा, की जीवनाचा खरा अर्थ नेमका काय? पैसा जास्त महत्त्वाचं की आनंद? कसं रिलेट नाही, नाही. तुला सांगतो, की पैसा की आनंद ह्या दोन्ही गोष्टीमध्ये एकच निवडायचं असा कधी आग्रह नसते. नसतं. तो आपला दीवारचा डायलॉग आहे ना, मेरे पास बंगला है, मेरे पास कार है, तेरे पास क्या है? तो म्हणायचा मेरे पास माँ है. तर मला असं म्हणायचं आहे, की माँही राहू शकते आणि पैसाही राहू शकते. दोन्ही गोष्टी राहू शकते. तर पैसाला तुम्ही अगेन्स्ट का समजता? आपल्याकडे पैसाही राहू शकते आणि आपण आनंदी राहू शकतो. राइट. त्याच्यामुळे फक्त एवढं असावं, की पैसा नसला तर दुःख नसावं. पण पैसा असला तर चांगलंच आहे. तर त्यामुळं मला असं वाटतं, की आनंद आणि पैसा काही वेगळा नाहीये. बरोबर. तो दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरकच आहे. आपण फक्त एवढं करायचं, की ज्या दिवशी आपण आनंदी, त्या दिवशी आपण सक्सेसफुल आणि ज्या दिवशी आपण दुःखी, त्या दिवशी आपण अनसक्सेसफुल. अनसक्सेस. बास. राइट. मग आपण झाडाखाली जरी असू, आपल्याकडे ₹1 पण नसू, पण आपण जर आनंदी असेल, तर तुम्ही सक्सेसफुल ब आणि तुम्ही 5 स्टारमध्येही असाल, बंगल्यातही असाल, तर Mercedesमध्येही असाल आणि जर तुम्ही दुःखी असाल, तर त्या दिवशी तुम्ही अनसक्सेसफुल. बरोबर. साधा नियम आहे. बिलकुल. आनंदच जीवनाचा आधार असला पाहिजे. पैसा असो की पैसा नसो. बस. पैसा असेल तर फारच छान. बंगलाही आहे, कारही आहे, आई सोबत आहे. अजून काय पाहिजे? बरोबर. सगळं जीवनात सार्थक. हां, जीवनाचा सार्थकच झाला. राइट.
तर आनंद हा आदर असला पाहिजे, सुखी असलो पाहिजे, नक्की. समाधानी असलं पाहिजे. बस तेवढंच आहे. आणि सर आता तुम्हाला जितके ही लोकं बघत आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता ॲज अ सायकॉलॉजिस्ट? मला असं वाटेल, की जसं तुम्ही ताप आल्यानंतर तुम्ही दवाखान्यात जाता, जसं तुम्हाला सर्दी झाली, की तुम्ही वाफारा घेता, तेव्हा तुम्ही मानसिक जर तुम्हाला म्हणजे काही त्रास होत असेल, रिलेशन्समध्ये ब्रेकअप झाला असेल, फार अस्वस्थ वाटत असेल किंवा एखाद्या बिमारीची भीती वाटत असेल, की मला हा रोग होईल का? तुमची स्लीपिंग क्वालिटी ती जर दर्जेदार नसेल किंवा सतत जर निगेटिव्ह विचार येत असेल किंवा तुम्ही प्युअर हेल्दी असाल आणि मॅनिफेस्टेशनचा सायन्स जर तुम्हाला शिकायचं असेल, लॉ ऑफ अट्रॅक्शन खऱ्या अर्थानं कसं करायचं शिकायचं असेल, तर तुम्ही चांगल्या काउन्सिलरकडे, चांगल्या थेरपिस्टकडे गेलोच पाहिजे. राइट. मी गेलो. मी आतापर्यंत 20,00,000च्या वर तर स्वतःवर खर्च केला. म्हणून मी लोकांना आज गाईड करू शकतो. चांगल्या-चांगल्या मोठ्या कंपनीत जाऊ शकतो. IAS, IPSला तासनतास खेळू शकतो. ते माझं सेशन ऐकतात. जर मी स्वतःवर खर्च केला नसता, तर कदाचित मी तेवढी उंचीवर जाऊ शकलो नसतो. अजूनही वाचन सुरूच आहे. राइट. मी एका हप्त्याला एक पुस्तक कंप्लीट करतो म्हणजे कंप्लीट करतो. बरोबर. आणि सर नेमकं तुमची स्वतःची हां. रहस्य मनाची ही जी पुस्तक आलेली आहे, तर ही नेमकी आम्ही का वाचायला पाहिजे येस. यासाठी काय? काय झालं तुला सांगतो, की काही जे अनलिमिटेड पॉवर पुस्तक आहे, हं. त्यानंतर बायोलॉजी ऑफ बिलीफ आहे. बरोबर. हे जे ना पुस्तकं फार सुंदर आहे. पण त्याची जी टर्मिनॉलॉजी आहे ना, ती फार कठीण आहे. हं, प्लेसिबो इफेक्ट्स आहे. बरोबर. तर मेडिकली ती लँग्वेज समजत नाही. त्यामुळे मी सेशनला सांगायचो, की तुम्ही बायोलॉजी ऑफ बिलीफ पुस्तक वाचा. तुम्ही यू आर अ प्लेसिबो पुस्तक वाचा. तुम्ही सायन्स ऑफ इलनेस वाचा. बॉडी कीप्स स्कोअर नावाचं पुस्तक वाचा. तर लोकं ते आनंदाच्या भरात ते ऑर्डर तर करायचे. पण घरी आल्यानंतर ते समजत नसायचं. हं. तर त्या सगळ्या पुस्तकांचा अर्क मी अतिशय साध्या भाषेत विथ केस स्टडी कसा-कसा फरक पडला, कसे-कसे लोकं मेडिटेशन्सनं त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट झाले. या सायंटिस्टचं म्हणणं मराठीत कसं आहे, ते अतिशय साध्या भाषेमध्ये या मी पुस्तकात टाकलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचायलाच पाहिजे. रहस्य मनाचं आणि खरंच लोकं वाचतात आणि तुला सांगताना मला आनंद वाटतो, की Amazonवर ते बेस्ट सेलिंग पुस्तकं म्हणून आता त्याला प्रसिद्धी प्राप्त होत आहे. वाह! आणि एकदम साध्या भाषेत ते पुस्तक आहे. त्यामुळे ते वाचायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच सर. आम्ही तर आता तुम्ही आम्हाला गिफ्ट केलेलंच आहे, तर आमचं पुढचं येस, पुस्तक येस. रहस्य मनाचं हेच राहील. तरी थँक सो मच सर. बरेच गोष्टींबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे, की काय कसं असतं येस, आणि येस. मला वाटतं, की ते आम्ही स्वतःच्या जीवनात सुद्धा आता इम्प्लिमेंट करूच. येस, येस. आणि हो, रहस्य आणि हे मनाची तुला सांगतो, की हं. तू माझं पॉडकास्ट घेणे किंवा इथं येणे हा पण योगायोग नाहीये. हजारो येस. लोकांमध्ये इंटरलिंक्ड आहे. हजार लोकांमध्ये कोणाची तरी इच्छा असेल, की कोणीतरी आपल्याला मराठीत साध्या भाषेत हे समजून सांगितलं पाहिजे. बरोबर. येस. येस, त्या टॉपिकवर आपण नक्कीच बोलूया. येस, येस, येस. येस आणि शेवटी सो मच. तुम्ही आज आम्हाला इतक्या सुंदर साध्या भाषेत इतकं सगळं काही सांगितलेलं आहे आणि नक्कीच जसं तुम्ही म्हटलं, की प्रत्येकाने एका बेस्ट काउन्सिलरकडे जायला पाहिजे. तर मी येस. सगळ्यांना सांगेल, की आमचे डॉक्टर शिवाजी कुचे सर आहेत. तुम्ही त्यांच्याशी काउन्सिलिंग नक्कीच करू शकता. सो मच सर. मोस्ट वेलकम.